यानंतर जास्त वेळ जाण्यापेक्षा आजचे जे प्रमुख मार्गदर्शक आहे त्यामध्ये डॉक्टर विजय इलोरकर सर यांना आजच्या या कार्यशाळेला उपस्थित झालेले शेतकरी बांधव आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. मंचावर उपस्थित मान्यवर मान्यवर श्री पाशा पटेल साहेब, अध्यक्ष कृषी मूल्य आयोग, आपले बांबू क्षेत्रातील जाणकार आणि अत्यंत धडाडीने ज्यांनी बांबू लागवड, बांबूचा व्यावसायिक उपयोग, बांबूवरील शिक्षण या संबंधातील पताका त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि आदरणीय गडकरी साहेबांनी जे एक स्वप्न पाहिलेलं आहे की बांबू हा आपल्याला इंधन देणारा व्हावा, बांबू आपल्याला ऊर्जा देणारा व्हावा, बांबूचा हाऊसिंगसाठी, फर्निचरसाठी उपयोग व्हावा. ह्या सगळ्या कार्यामध्ये अत्यंत धडाडीने आणि समोर जाऊन काम करणारे आणि विशेषतः महाराष्ट्रामधील अवर्षण प्रवण भाग, ज्याला आपण मराठवाडा म्हणून ओळखतो, त्या मराठवाड्या भागामध्ये बांबू आधारित इकॉनॉमी कशी तयार होईल यासाठी सतत प्रयत्नरत असणारे आदरणीय श्री पाशा पटेल साहेब, मंचावर उपस्थित महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉक्टर श्रीनिवास राव साहेब, बांबू क्षेत्रातील जाणकार आणि कोकणामध्ये ज्यांनी विशेषतः बांबूला जंगलातून बाहेर काढून शेतामध्ये नेला आणि शेतातून त्यांनी आता उद्योगामध्ये बांबू ज्यांनी लावला आणि जे बांबूवरती अनेक उद्योग त्यांनी कोकणामध्ये सुरू केलेले आहेत, असे आमचे मित्र श्री संजीव करपेजी. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले जंगल म्हटलं की त्यामध्ये आदिवासी बांधव येणार आणि त्या आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विभागाचे प्रमुख म्हणून ॲडिशनल ट्रायबल कमिशनर म्हणून श्री रवींद्र ठाकरे साहेब कार्यरत आहेत. त्यांचंसुद्धा मी सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या बांबू क्षेत्रामध्ये या कार्यशाळेसाठी आपण सगळे उपस्थित झालेत. सर्व या ठिकाणच्या शेतकरी बांधवांचं सुद्धा स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे OSD श्री गिरीश बिवळे साहेब बसलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. मित्र हो, बांबूचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे आणि त्यांची बांबूची उपयुक्तता लक्षात घेऊनच आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः आपल्या केंद्र शासनाने सुद्धा बांबूच्या लागवडीविषयी, बांबूच्या उपयोगाविषयी अनेक शासकीय निर्णय घेतलेले आहेत. अजून एक धोरणं त्यामध्ये त्यांनी सुरू केलेली आहेत, त्याप्रमाणे योजनांची सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये काय योजना आहेत आणि विशेषतः या सर्व प्रवासामध्ये आपलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचासुद्धा मोलाचा वाटा आम्ही उचललेला आहे. आणि आपल्याला सांगताना आनंद वाटेल की आपण ज्या ठिकाणी आज बसलेला आहात हे या वनशेती विभागाचंच ग्राउंड आहे आणि याच्या अगदी लागून आपल्याला वनशेती संशोधन केंद्र आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं आहे. या संशोधन केंद्रावरती आपलं बांबू आणि वनशेतीच्या अनेक वृक्षांविषयी आपण ज्याला ॲग्रोफॉरेस्ट्री म्हणून ओळखतो त्यावरती संशोधन सुरू असते. 150 हेक्टर जमीन या संशोधन केंद्राच्या खाली आहे. त्यामध्ये 90 हेक्टरवरती आमचं नॅचरल फॉरेस्ट आहे अगदी शहराच्या मधोमध आणि जवळजवळ 30-35 हेक्टर्सवरती आपण बांबू आणि इतर वनवृक्षांची अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं लागवड केलेली आहे. मी थोडक्यामध्ये हे प्रेझेंटेशन आटपतो आणि त्यानंतर मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. बांबूमध्ये विशेष बदल जो झाला बांबूच्या धोरणामध्ये तो 2017 पासून झाला, ज्यावेळेस आपण बांबूला लागवडीसाठी किंवा वाहतुकीसाठी असलेली जो TP रूल होता तो TP रूल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आणि आज कुठलाही शेतकरी बांबूची लागवड करू शकतो, बांबूची वाहतूक करू शकतो, बांबूचा उपयोग करू शकतो. तर हा बदल 2017 पासून आला. त्याआधी महाराष्ट्रामध्ये बांबू विकास महामंडळाची स्थापना झाली आणि संपूर्ण देशातील महाराष्ट्र हे एकमेव पुरोगामी राज्य आहे की इथे अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाची स्थापना करून घेतली. यामध्ये आपले वनमंत्री माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा दूरदृष्टीपणा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या बांबू सेक्टरच्या एकंदर वाढीमध्ये त्यांचासुद्धा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे बांबूचं आपण थोडंसं टेक्निकली जर बघितलं तर बांबू हे गवत या फॅमिलीमध्ये येते
आणि संपूर्ण जगामध्ये बांबूच्या जवळजवळ 1200 ते 1500 जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 26 प्रकारच्या जाती आहेत आणि जवळजवळ 4 मिलियन हेक्टर एरिया हा महाराष्ट्रामध्ये बांबूमध्ये, पण विशेषतः तो नॅचरल फॉरेस्ट काही नैसर्गिकपणाखाली आहे. बांबूच्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या जाती येतात, ज्याला एक आपण मोनोपोडियल बांबू म्हणतो, दुसरा सिम्पोडियल बांबू आणि तिसरा क्लाइम्बिंग म्हणजे वेलवरती जाणारा बांबू. तर हा सिम्पोडियल बांबू म्हणजे जो बेट करून वाढणारा बांबू असतो, जो सर्वसामान्यरित्या आपण आपल्या शेतावरती किंवा जंगलांमध्ये पाहतो, तो सिम्पोडियल प्रकारचा बांबू आहे. मोनोपोडियल बांबू हा एकल स्वरूपामध्ये वाढणारा बांबू आहे. विशेषतः चीनमध्ये ज्या बांबूच्या प्रजाती आहेत ह्या सगळ्या मोनोपोडियल आणि टेम्परेट म्हणजे थंड हवामानामध्ये वाढणाऱ्या अशा प्रकारच्या ह्या बांबूच्या जाती आहेत. त्यानंतर आपल्याला बांबू लागवडीसाठी कुठे स्कोप आहे, कुठे वाव आहे, याचा जर आपण अभ्यास केला तर आम्ही जो एक संपूर्ण विदर्भातल्या जिल्ह्यांचा अभ्यास केला त्यावरून असं लक्षात आलेलं आहे की संपूर्ण विदर्भामध्ये जवळजवळ आपण 12.50 लाख हेक्टर एरियावरती बांबूची लागवड करू शकतो. यामध्ये आपण शेतीमधला फक्त 8.65 लाख हेक्टर एरिया आपल्याला शेतीतनं पाहिजे आहे. तोही शेतीमध्ये ज्या ठिकाणी आज आपण सोयाबीन किंवा कपास करत आहोत तो एरिया आपल्याला नको आहे. शेतीमध्ये जवळजवळ 12 लाख हेक्टर जमीन ही आज वेस्टलँड म्हणून आहे, ज्या करंट फॅलोज आहेत किंवा लास्ट इयर फॅलोज आहेत की ज्या काही ना काही कारणाने पडित राहतात. कुठे नदी नाल्याच्या काठावरती आहेत म्हणून पडित राहतात, कुठे रस्त्याच्या काठावरती आहे म्हणून पडित राहतात, कुठे पाण्याखाली डुबल्या जातात म्हणून पडित राहतात, कुठे ते त्या ठिकाणी जंगलाच्या जवळ आहे जाता येत नाही म्हणून पडित राहतात. तशा पडित असलेल्या जमिनींचा जरी आपण विचार केला तरी जवळजवळ 8.65 लाख हेक्टरवरती आपण विदर्भामध्ये शेतीमध्ये बांबूची लागवड करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या वेस्टलँड्स आपल्याकडे आहेत ह्या जवळजवळ 8 लाख हेक्टर्स वेस्टलँडसुद्धा विदर्भामध्ये आहेत, पण त्यातल्या फक्त आपल्याला 4 लाख हेक्टर वेस्टलँड्सच वापरायचे आहेत, कारण की काही वेस्टलँड्सवरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होऊन गेलेले आहेत. तर असं एकंदर 2 कॅटेगरी म्हणजे एक तर वेस्टलँडच्या कॅटेगरीमधून किंवा ॲग्रिकल्चरमधल्या फॅलो लँडच्या कॅटेगरीमधून आपण जर बांबूची लागवड करतो म्हटलं तर विदर्भामध्ये 12.50 लाख हेक्टर्सवरती आपल्याला बांबूची लागवड करणं शक्य आहे. यापासून किती बांबू आपण उत्पादित करू शकतो तर 465 लाख टन एवढा बांबू आपण या सगळ्या लागवडीमधून उपलब्ध करू शकतो. तर आणि ह्या जर स्टॅटिस्टिक्स आपण जर महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा 30 लाख हेक्टर जमिनीवरती आपल्याला बांबूची किंवा वनशेती आपल्याला वाढवता येऊ शकते. त्यानंतर बांबूचे वेगवेगळे उपयोग आपल्याला माहीत आहेत. आपण पुराण काळापासून विविध उद्योग वस्तू आपण वापरत आलेलो आहोत. अगदी आता आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या फळझाडांची लागवड व्हायला लागलेली आहे. या ठिकाणी आपण हे ड्रॅगन फ्रूट्स म्हणून फळ पाहत आहात, ज्या ठिकाणी काही शेतकरी सिमेंटचे पोल वापरतात. उन्हाळ्यामध्ये गरम होतात आणि पाहिजे कधी कधी एवढे गरम होतात की त्या ठिकाणी जे सोडलेलं वेल असेल ते वेलसुद्धा मरून जाते. त्या ठिकाणी आपण हा बांबूचा उपयोग करून सुंदर पोस्ट उभे केलेले आहेत, पाहायला सुंदर दिसते. या बांबूला जर आपण ट्रीटमेंट करून लावलं असेल तर त्याचं लाईफसुद्धा 10 वर्षापर्यंत काही होत नाही. तर अशा पद्धतीनं फळझाडांच्या लागवडीसाठी हा आता विदर्भातला हा जो 3-4 जिल्ह्याचा भाग आहे, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये संत्र्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि जेव्हा संत्र्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात बहार येतो तेव्हा त्या झाडाला सपोर्ट करायसाठी म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात बांबूची आवश्यकता असते. तर त्या ठिकाणी जवळजवळ एका झाडाला 8 ते 12 आणि कधी कधी 16 बांबूची सुद्धा आवश्यकता पडत असते. तर ह्या भागामध्ये आपल्याला या शेतीसाठी विशेषतः संत्र्याच्या झाडांना फळझाडांना सपोर्ट करायसाठी म्हणून बांबूचं मोठं मार्केट ऑलरेडी आहे. त्यानंतर बांबूच्या आपण ज्या भारतामध्ये 122 जाती आहेत त्यापैकी काही जातीचा आम्ही अभ्यास केला की त्या अगदी अशा सुंदर जाती आहेत की एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये त्यांचं एखाद्या सुंदर पॉटमध्ये जर ठेवलं तर त्याला ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे, त्याला एस्थेटिक व्हॅल्यू आहे आणि पाहायला सुंदर दिसतात. आपण चांगल्या पद्धतीचे कंटेनर वापरले आणि त्या कंटेनरमध्ये हे बांबू लागवड करून त्या ठिकाणी ठेवले तर अशा पद्धतीनं त्या एक ऑर्नामेंटल सेक्शन सुद्धा बांबूमधून चांगला सुरुवात होऊ शकतो. त्यानंतर अगदी आधुनिक वापर जर आपण पाहिला तर हे बांबूचं टिंबर या प्रकारामध्ये येणारं बांबूचं आहे. त्यामध्ये हा बेंगलोरचा एक नवीन एअरपोर्ट बेंगलोर तयार झालं आणि त्याचं एक टर्मिनल हे कम्प्लिटली या बांबूपासून तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे अगदी शेतापासून तर अगदी एअरपोर्टपर्यंत इथपर्यंत आता बांबूचा प्रवास झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला बांबू लागवडीसाठी आता हा पुढे स्कोप निर्माण झालेला आहे. बांबूच्या अनेक वस्तू आपण पाहतो.
बांबूचा अजून पुढे जर उपयोग केला तर विशेषतः अगरबत्ती इंडस्ट्री हे एक महत्त्वाची इंडस्ट्री आहे की ज्या 70,000 टन आपण अगरबत्ती स्टिक्स प्रत्येक वर्षी विदेशातनं विशेषतः व्हिएतनाम आणि चायनामधून इम्पोर्ट करतो. आणि त्या ठिकाणी जे अगरबत्ती होते ती आपल्याकडे रॉ अगरबत्ती म्हणून येते आणि मग त्यावरती प्रोसेस करून आपण बाजारामध्ये पाहतो ती अगरबत्ती आपल्याला मिळते. तर आपल्याला ही जर इम्पोर्ट थांबवायची असेल तर आपल्याकडे त्या अगरबत्तीसाठी सुटेबल असलेल्या ज्या बांबूच्या जाती आहेत, विशेषतः जी तुलडा नावाची जात आहे किंवा मानगा नावाची जात आहे किंवा अजून पॉलिमार्फा नावाची जात आहे, तर ह्या काही जाती अशा आहेत की त्या विशेषतः त्या उद्योगासाठी सुटेबल आहेत. तर या उद्योगांना सपोर्ट म्हणून आपल्याला आपल्या भागामध्येच अगरबत्तीसाठी आवश्यक असलेल्या बांबूची लागवड करता येऊ शकते. आणि ह्यासाठी सांगायचं म्हणजे की जे मशिनरी लागते ही मशिनरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता तयार व्हायला लागलेली आहेत. अगदी नागपूरला, नाशिकला, औरंगाबादला या आपल्या बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये आता ही बांबूला प्रोसेसिंगसाठी लागणारी जी मशिनरी आहे ती मशिनरी तयार होते. आणि अगदी त्याची कॉस्ट सुद्धा कमी आहे. अगदी 1,00,000-1.5 लाखापासून तर पुढे 15 लाखापर्यंतच्या अशा मशिनरीज आहेत, परंतु त्या आज उपलब्ध आहेत. बांबूचा बाजार आपण पाहिला असेल. बांबूचा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये होते. विशेषतः जी 4 जिल्हे आमची आहेत पूर्व विदर्भातली, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यामध्ये नैसर्गिकरित्या बांबू आहे. परंतु बांबूचं मार्केट जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बांबूचं मार्केट हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांबूचं उत्पादन नाही आहे, परंतु बांबूचा वापर म्हणजे त्यांना फुलझाडांसाठी बांबूचा वापर आहे, त्यांना द्राक्षांसाठी बांबूचा वापर आहे, त्यांना फळझाडांसाठी आहे, त्यांना नर्सरीसाठी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरच्या बाजारामधून बांबू हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिक, नगर, बारामती हा जो भाग आहे या भागामध्ये जातं. आणि हा संपूर्ण बांबू कधी कधी त्यांना एवढं शॉर्टेज पडतं की त्यांना शेतकऱ्यांकडून सुद्धा बांबू उचलावा लागतो. तर आपल्या शेतकरी आता काही तयार झालेले आहेत की ते शेतकरी सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांबू पाठवत आहेत. आमच्याकडे एक रमेश डुंबरे नावाचे शेतकरी आहेत जे आपल्या उमरेडजवळ त्यांनी 18 एकरवरती चिखलापार गावामध्ये शेती केलेली आहे बांबूची. आणि आता त्यांच्या शेतीला 6 वर्ष झाले. मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी 2 बांबूच्या कटिंग केल्या. आणि त्यांचा सर असा अनुभव आहे की त्यांच्या शेतावरती 1 फुटाचा तुकडा सुद्धा वाया जात नाहीये. कारण की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये रवीमध्ये चणा आहे याची शेती केली जाते, मोहरीची शेती केली जाते, गव्हाची शेती केली जाते. आणि बऱ्याचशा शेतांना आपल्याला जंगली जनावरांपासून नुकसान होते. तर त्या शेताच्या भोवती ते तार लावतात आणि त्या तारामुळे काही अडथळा होतो जनावरांना. पण त्यांच्यासाठी खुंट्या म्हणून काही पाहिजे असेल तर ते बांबू खुंट्या म्हणून काम करतात. तर त्यांच्या शेतावरून अगदी शेतकरी कोणी 100 खुंट्या घेऊन जातो, कोणी 200 खुंट्या घेऊन जातो, कोणाला 250 खुंट्या पाहिजे असतात. तर ह्या 1 फुटाचा 1.5 फुटाचा तुकडा सुद्धा खुंट्या म्हणून जातो. किंवा जे काही क्रॉप्स आहेत त्यांच्यासाठी 7 फुटाचे 10 फुटाचे तुकडे लागतात, तर ते सुद्धा त्यांच्या शेतावरून लोक घेऊन जातात. तर सुरुवातीला असं वाटत होतं की कोण मार्केट मिळेल, परंतु त्यांना मार्केट शोधायची गरज पडली नाही. त्यांच्या शेतावरून लोक घेऊन जातात. अशा प्रकारे समीर पोतकिले म्हणून आपल्या कणांजवळचे शेतकरी आहेत. एक आमचे मानेकर म्हणून शेतकरी आहेत आर्वीमध्ये, ते सुद्धा. अशा विविध जिल्ह्यांमध्ये आता शेतकरी तयार झालेले आहेत की जे त्यांनी आता बांबूची कापणी सुरू केलेली आहे. बांबूचे वेगवेगळे उपयोग पाहतो आपण. विशेषतः हँडीक्राफ्ट्स म्हणून जे आहेत, पाण्याच्या बॉटल्स. सकाळी सुद्धा एक मीटिंग झाली. जे खासदार औद्योगिक महोत्सव होणार आहे आपल्या फरवरी महिन्यामध्ये, आणि त्यामध्ये सुद्धा एक बांबूचं मोठं दालन ठेवणार आहे. नागपूरला एक बांबू सोसायटी ऑफ इंडिया म्हणून एक प्रायव्हेट बॉडी काम करतं आणि त्यामध्ये मी सुद्धा त्याचा मेंबर आहे. तर त्यावेळेस आपल्याला बांबूच्या बॉटल 850 बांबूच्या बॉटल्सची डिमांड आली असं ते त्या ठिकाणी सांगत होते. अशा प्रकारचे विविध प्रॉडक्ट्स आहेत की ते आपल्याला विविध ठिकाणच्या सभा आणि सोहळे जे असतात ते त्यामध्ये आपल्याला प्रेझेंट म्हणून ते आपल्याला देता येऊ शकतात. बांबूचे अजून थोडेसे औद्योगिक उपयोग आपण पाहिले तर बांबू चारकोल. अनेक औषधांमध्ये बांबू चारकोलचा उपयोग होतो. आपण जी टूथपेस्ट म्हणतो त्या टूथपेस्टमध्ये बांबूचा उपयोग होतो. काही वर्षाआधी आपण कोविडच्या इन्फेक्शन खाली होतो आणि त्यावेळेस जे आपण मास्क वापरले, तर विशेषतः सेकंड लॉट नंतर जे मास्क काळ्या रंगाचे मास्क यायचे, त्या मास्कमध्ये आपल्याला बांबूचा चारकोल वापरलेला पाहायला मिळाला होता. की बांबूमध्ये ती कॅपॅसिटी आहे की हवेतली आर्द्रता शोषून घेते आणि त्या आर्द्रतेसोबत जे काही जीवाणू असतात, कीटाणू असतात, ते सुद्धा त्या बांबूच्या त्या चारकोलमध्ये ओढले जातात आणि आपलं संरक्षण होते. तर अशा प्रकारच्या विविध वस्तू, कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा बांबूचा उपयोग होतो, शॅम्पूमध्ये उपयोग होतो, साबणामध्ये उपयोग होतो. असे अनेक उपयोग बांबूचे आपल्याला पाहायला मिळतात. बांबू फक्त हे औद्योगिक वापराचं साधन नाही आहे, तर बांबूचं फूड चांगलं सुंदर प्रकारचं लोणचे तयार होतात, त्याच्यापासून बांबू बिर्याणी तयार होते. असे जेवढी आपली डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल तेवढ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बांबूमधून तयार करता येऊ शकतात. बांबूच्या ऊर्जेसाठी उपयोग. आता
काल आपण पाहिलं असेल की आपण या ठिकाणी एक बांबू चिपर मशीनचं गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं, की जी सर्वात मोठी जी आपले पॉवर प्लांट्स आहेत, जिथे आपली विद्युत निर्मिती होते, त्या पॉवर प्लांटमध्ये आज कोळसा वापरला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. विदर्भामध्ये 11 पॉवर प्लांट्स आहेत आणि प्रत्येक पॉवर प्लांटला जवळजवळ 2000 टन पर डे एवढी त्यांची रिक्वायरमेंट आहे कोळशाची. आणि आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पॉलिसी केलेली आहे की त्यांनी 8 ते 10% बांबू वापरला पाहिजे किंवा बायोमास वापरला पाहिजे. तर हा बायोमास कुठल्या स्वरूपामध्ये, एक तर डायरेक्टली बांबू फिडिंग करता येऊ शकतो किंवा जे छोटे किचन्स आहेत की ज्यामध्ये हल्दीरामसारखं किचन असेल, एखाद्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं किचन असेल, एखादं हॉस्टेल असेल, गेस्ट हाऊस असेल, धाबे असतील, तर ह्या छोट्या किचन्सला आपल्याला छोट्या छोट्या पेलेट्स द्यायच्या असतात. त्याला आपण एनर्जी पेलेट्स म्हणतो. तर ह्या एनर्जी पेलेट्ससुद्धा सुंदर प्रकारच्या बांबूच्या तयार होतात. त्याचा आपल्या विद्यापीठाने अभ्यास केला की बांबूपासून निघणारं जे वेस्ट आहे, म्हणजे त्याच्या फांद्या असतील, त्याचा पालापाचोळा असेल, त्याच्या बुळाकडला तुकडा असेल, त्याच्या शेंड्याकडला तुकडा असेल, तर असं आपण बांबू शेतामध्ये कापल्यानंतर फक्त 50% ती काठी जी आपण पाहतो 12 ते 15 फुटाची, ती फक्त त्या बांबूचं 50% वजन असते आणि उरलेला 50% हा पालापाचोळा कचरा म्हणून आपण तो शेतामध्येच पडून राहते. त्याचा काही उपयोग होत नाही. मग शेतकऱ्याला जेव्हा सध्या पेरणीसाठी शेत तयार करायचं असते, त्यावेळेस तो त्याला काय करतो की आग लावून देतो आणि ते सगळं नष्ट होऊन जाते. त्यामुळे प्रदूषणही होते. तर हा 50% जो कचरा बांबूचा पडलेला आहे, तर ह्या कचऱ्याचा उपयोग करून आपल्याला कशा पद्धतीनं एनर्जी पेलेट्स तयार करता येतील याचा आपण विद्यापीठामध्ये अभ्यास केला आणि त्यापासून अगदी 4500 किलो कॅलरी एनर्जी असलेल्या बांबूच्या पेलेट्स आपण तयार केल्या. यामध्ये अजून बाइंडर्स म्हणून आपण अजून दुसरं वेस्ट मटेरियल वापरलं की आपल्याकडे जंगलं आहेत आणि या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोहाची झाडं आहेत, करंजीची झाडं आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे भंडारा जिल्हा किंवा हे जे जनरल जिल्हे आहेत, यामध्ये राईस म्हणजे थ्रेशिंग मिलिंग केल्यानंतर त्याच्यातून राईस ब्रान कुकूस ज्याला म्हणतो आपण, ते कुकूस आपल्याला मिळते. तर हे बाइंडर्स म्हणून आपण वापरले. म्हणजे एकीकडे जंगलातून मिळणारे जे ऑइल सीड्स आहेत त्याचं DOC किंवा केक ज्याला म्हणतो ते, आणि बांबू शेतीतून येणारं बांबूचं वेस्ट, या दोन्ही वेस्टला कंबाईन करून त्याच्यापासून बेस्ट म्हणजे आपण अशा बांबूच्या पेलेट्स तयार केल्या आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये मागणी आलेली आहे. त्याचा साधारणतः खर्च 9 ते 10 रुपये खर्च येतो आणि 12 ते 15 रुपये त्याला आपल्याला मार्केटमध्ये रेट मिळतो. आणि अगदी छोट्या छोट्या मशीन्स वापरून आपण या बांबूच्या पेलेट्स तयार करू शकतो. त्यासाठी खूप मोठं करोडोची इन्व्हेस्टमेंटही करण्याची गरज नाही आहे. एक श्रेडर मशीन येते, ती आपल्याला पाहिजे असते, साधारणतः 1,00,000-1,15,00,000मध्ये श्रेडर मशीन येते. त्यानंतर एक मिक्सिंग मशीन येते, ती साधारणतः 70-80 हजाराची येते आणि एक पेलेट मशीन येते, ती साधारणतः 1,00,000-1,15,00,000ची ती पेलेट मशीन येते. 1,00,000 रुपये खेळतं भांडवल. अगदी 4.5-5 लाखामध्ये उभं होणारं असं छोटंसं उद्योग आहे आणि त्यामध्ये फक्त बांबूचाच कचरा आपण वापरू शकतो असा भाग नाही आहे. तर आपल्या शेतावरती तुराट्या, पराठ्या किंवा अजून जो झाडपाला असतो त्याच्यापासून निघणाऱ्या फांद्या, ह्या सगळं वेस्ट वापरून आपण चांगल्या प्रकारचं पेलेट्स तयार करू शकतो आणि असा उद्योग आपल्या खेड्यापाड्यांवरती सुरू होऊ शकतो. ज्या पद्धतीनं आमच्या विद्यापीठाने काही वर्षाआधी एक क्रांती केली की दाल मिल्स काढल्या, मिनी दाल मिल, की ज्यामध्ये आपण तुरीचं जर गावागावामध्ये तुरीचं प्रोसेसिंग करायचं असेल, खूप मोठ्या प्लांटची आवश्यकता नाही. छोटंसं एक मिनी दाल मिल PKVची वापरली तर त्या मिनी दाल मिलपासून आपल्याला चांगल्या प्रकारची दाल तयार करता येते. आज विदर्भामध्ये हजारो गावांमध्ये हजारो उद्योग आपल्या नवतरुणांनी मिनी दाल मिल लागवड केली आहे. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मिल्स आपल्याला बांबू पेलेटसाठी लावता येतील. विशेषतः आदिवासी भागामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास उपलब्ध आहे, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल सीड्स उपलब्ध आहेत, अशा हे सगळे रिसोर्सेस वापरून आपल्याला तिथल्या ग्रामीण युवकांसाठी आपल्याला उद्योगाचं साधन निर्माण करता येतील आणि आपल्याला आपली ऊर्जेची डिमांडसुद्धा पूर्ण करता येईल. मित्रांनो, बांबूचे अजून आधुनिक उपयोग आपण कन्स्ट्रक्शनमध्ये सुंदर प्रकारचे हाऊसिंग आपण करू शकतो. आता हा सध्याचा जो कालावधी आहे, हा पर्यटनाचा कालावधी आहे आणि पर्यटन उद्योग असा आहे की आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळवून देणारं पर्यटन उद्योग आहे. या पर्यटन उद्योगांमध्ये ज्या उद्योगाकडे किंवा ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे बांबूपासून तयार केलेले हाऊसिंग असतील, कन्स्ट्रक्शन्स असतील, तर तिथे पर्यटनाचा कल तिकडे जास्त असतो, तिथे जास्त लोकांना अपील करतं. तर अशा ठिकाणचे चांगले चांगले सुंदर कन्स्ट्रक्शन्स आपल्याला बांबूमधून तयार करता येऊ शकतात आणि हे तयार करणारे कारागीर, त्यातले आर्टिसन्सही सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचासुद्धा आपल्याला विचार करता येईल. आता बांबूच्या लागवडीकडे आपण जर आलो तर साधारणतः सध्याची जी बांबूची लागवड आपल्याकडे आहे ती 2 प्रकारची एक तर पाहायला मिळते
की एकदम मोठे जे बांधं आहेत त्या आपल्या शेताच्या बांधांवरती एक बांबूची लागवड झालेली आहे, किंवा काही शेतकऱ्यांनी हौशेखातर किंवा सामाजिक वनीकरण विभागाकडून बांबूची रोपं मिळाली म्हणून बांबूची लागवड केलेली आहे. अशा 2 प्रकारामध्ये, परंतु इंटेन्सिव्हली बांबू पीक म्हणून घ्यायचं या उद्देशाने लागवड आता सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये फारशी मिळत नाही आपल्याला. तर हे सगळे या ठिकाणी अशी लागवड आपल्याला मिळते. त्यानंतर आपल्याला विद्यापीठाने जो एक कार्यक्रम प्रपोज केला आहे की कशा पद्धतीनं बागवांची लागवड केली पाहिजे म्हणजे ती आपल्याला जास्त फायदेशीर होईल. तर त्या ठिकाणी आम्ही 4 मॉडेल्स विद्यापीठाने प्रपोज केलेले आहेत की ब्लॉक प्लांटेशन्स. तर हे ज्या आपल्या वेस्टलँड्स आहेत विशेषतः ह्या वेस्टलँड्सवरती आपल्याला असे ब्लॉक प्लांटेशन्स घेता येतील, ज्यामध्ये 5 बाय 5 मीटरवरती 400 झाडं आपण लावू शकतो आणि त्यापासून आपल्याला 20 टन प्रति हेक्टर एवढं आपल्याला बांबूचं उत्पन्न मिळू शकते. अगदी जमीन कशीही असली, पाणी नसलं, त्याची सॉईल डेप्थ जरी कमी असली, आता अशा जमिनीवरती सुद्धा हे आपल्याला लागवड करता येईल आणि त्यामुळेच त्याची आपल्याला उत्पादकता सुद्धा त्या प्रमाणामध्ये, ते जिथे बजेट लिमिटेड आहे, जिथे आपल्याला देखरेख करण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे, अशा जागेवरती हे मॉडेल सोयीचं आहे. परंतु जे शेतकरी बांधव आहेत त्यांना इंटेन्शनली बांबूची लागवड करायची आहे, उत्पादन घ्यायचं आहे, तर त्यांसाठी आपण हाय डेन्सिटी मॉडेल्स आपण प्रपोज केलेले आहेत, ज्यामध्ये 3 बाय 3 मीटर 2.5 बाय 4 मीटरची आपल्याला लागवड करू शकतो. त्यामध्ये साधारणतः 132 टन प्रति हेक्टर एवढं टोटल बायोमास आपल्याला त्या ठिकाणून मिळू शकते. त्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेल्स आपण काही प्रपोज केले आहेत की ज्यामध्ये आपल्याला पिकांसोबत बांबूची लागवड करायची आहे. एखाद्या आपल्याकडे आता सध्या कल्पना आहे की अब्सेंटी लँडलॉर्ड्सचा मोठा एक वर्ग आपल्याकडे तयार व्हायला लागलेला आहे की बरेचसे लोक खेड्यापाड्यामध्ये नोकरी करतात परंतु राहतात मात्र शहरामध्ये. काही लोक विविध शासकीय विभागातून सेवानिवृत्त होतात. असे लोक आहेत की जे त्यांना बाहेर नागपूरच्या बाहेर किंवा मोठ्या शहराच्या बाहेर त्यांना फार्म हाऊसेस पाहिजे असतात. 2 एकर 3 एकर शेती घेतात, कोणी 5 एकर घेत असेल तर त्यांना दैनंदिन शेतावरती जाणं शक्य होत नाही. ते जे आपले सीजनल क्रॉप्स आहेत ते घेऊ शकत नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेल्स आणले की जे एक 50% एरिया त्या बांबू किंवा इतर वनशेतीमध्ये गुंतवू शकतात आणि त्यामध्येच साधारणतः सावलीमध्ये येणारे जे आपले पिकं आहेत तर ते पिकं लावू शकतात. अशा प्रकारचं एक चांगलं मॉडेल आपण बांबू अधिक हळद हे मॉडेल यावर्षी आपण आमच्या संशोधन केंद्रावरती या ठिकाणी लावलेलं आहे. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की जर या ठिकाणी निव्वळ हळद घेतली असती तर त्याचं उत्पन्न आणि या ठिकाणी जेव्हा आपण बांबू आणि हळद घेतो याचं उत्पन्न, तर याच्यामध्ये जवळजवळ 25% आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्याच पद्धतीनं ही जी बांबू किंवा यासारखी जी वनशेतीची पिकं आहेत यांना पर्यावरणाचा जे लहरीपणा आहे त्याचं नुकसान होत नाही. एखाद्या वर्षी पाऊस खूप पडला म्हणून आपलं सोयाबीन निघून जाते, एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला म्हणून आपलं सोयाबीन येत नाही, एखाद्या वर्षी आपलं रोगराई आली म्हणून सोयाबीन येत नाही. तर अशा वेळेला ही जी 50% जमीन आपण अशा क्रॉपमध्ये गुंतवलेली आहे, बांबू असेल, तर यामध्ये आपल्याला रोगराईचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यामुळे 50% उत्पन्न तरी आपलं गॅरंटेड असतं. त्याच पद्धतीनं हा जो प्रवास आहे ह्या ॲग्रो फॉरेस्ट्रीचा हा नैसर्गिक शेतीकडे जाणार आहे. हा एक प्रकारच्या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाणारा हा प्रवास आहे की ज्यामुळे ह्या बांबूपासून आपल्याला जवळजवळ प्रति हेक्टरी 2.5 ते 4 टन पालापाचोळा मिळतो आणि तो संपूर्ण पालापाचोळा त्या जमिनीमध्ये मिसळला जातो आणि त्यापासून आपल्या जमिनीमध्ये आता टेक्निकली सांगायचं काम पडलं तर ज्या जमिनीमध्ये 0.4% कार्बन होतं त्याच जमिनीमधले कार्बन आपण जर पाहिलं तर 1.2% म्हणजे 3 पटीनं वाढल्याचं आपल्याला लक्षात आलेलं आहे. जमिनीमध्ये सर्व जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचं फूड जर काही असेल तर त्यांचं फूड हे ऑर्गॅनिक कार्बन असते आणि त्यांची संख्या जास्त असली तर जे विविध न्यूट्रियंट्स जमिनीमध्ये असते ते उपलब्ध होण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून सुद्धा बांबूची लागवड करता येईल. बाउंड्री प्लांटेशन बरेचसे शेतकरी सध्या करत आहेत, पण त्या बाउंड्री प्लांटेशन्समध्ये आपल्या सगळ्या जमिनी बाउंड्रीवर प्लांटेशनमध्ये गुंतवायसाठी काहीच हरकत नाही आहे आणि त्यापासून आपण मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. बांबूच्या जवळजवळ 32 प्रकारच्या जातींचा अभ्यास आपण आपल्या केंद्रावरती केलेला आहे की त्या कशा वाढतात, त्यांना फांद्या किती येतात, त्यांचं पोलचं उत्पन्न किती आहे, फांद्याचं उत्पन्न किती आहे, त्यांना किती वर्षांनी बांबू यायला सुरुवात होईल, त्यांना न्यूट्रिएंट किती लागतील, अशा प्रकारच्या 32 स्पेसीजच्या संबंधामध्ये 22 पॅरामीटर्सवरती आपण त्याचा आपल्या केंद्रावरती अभ्यास करतो आणि त्यातून मग आपण काही आपल्या बांबूच्या जाती आपल्या विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी लागवडीसाठी त्यांची आपण शिफारस केलेली आहे. या ठिकाणी आपण या बांबूच्या विविध जाती पाहत आहात. यामध्ये अगदी आसामपासून तर आपल्या कोकणापर्यंत किंवा अगदी त्रिपुरा आपल्या केरळपासून तर अगदी पंजाबपर्यंत संपूर्ण भारतामधल्या ह्या बांबूच्या जाती आपण एकत्र केलेल्या आहेत
आणि त्या एखाद्या व्यवस्थित एक्सपेरिमेंटल मॉडेल्समध्ये आपण लावून त्यांचा अभ्यास करत आहोत आणि त्यांचा आपण अभ्यास होतो आपल्या केंद्रावरती. बांबूच्या विविध जाती आहेत. बांबूसा बाल्कोवा नावाची एक जास्त बायोमास देणारी बांबूची जात आहे. त्यानंतर हे एक साधारणतः 8 ते 10 वर्षाच्या आपल्या बांबूच्या अभ्यासावरून आपण त्याचं उत्पन्न आणि लागत याचं गुणोत्तर काढलेलं आहे. 2.44 एवढं जे BC रेशो जो आहे तो आपल्याला बाल्कोवा या जातीचा आहे. त्या खालोपाल कोकणामध्ये आढळणारी आपली मानगा नावाची जात आहे. बांबूसा बंबोस कटांग ही एक चांगली प्रजाती आपल्याकडे आहे, परंतु काही काटेरी असल्यामुळे त्याला हार्वेस्टिंगचा त्रास येतो, खर्च येतो किंवा लेबर मिळत नाही, म्हणून कटांग आपण थोडंसं मागे ठेवलेलं आहे. परंतु कोकणामधली टॉक्साई असेल, आपल्या भागामधला जो मानवेल नावाचा जातीचा बांबू आहे तो सुद्धा चांगला बांबू आहे, परंतु त्याची सुरुवातीपासून त्याला फांद्या जास्त येतात. सुरुवातीपासून त्याचं मॅनेजमेंट केलं तो आपला मानवेलसुद्धा आपल्याला लागवडीसाठी चांगला आहे. त्यानंतर बांबूसोबत आंतरपिके आपल्याला घेता येतात. त्यासाठी त्याचं स्पेसिंग जे असेल ते थोडंसं वाढवावं लागते. आपल्याला 8x4 मीटर 8x6 मीटर अशा प्रकारचं अंतर ठेवून मधल्या पट्ट्यांमध्ये आपल्याला पिकं घेता येतात. हे हळद पीक आपण घेतलेलं आहे बांबूमध्ये आणि बांबूच्या 8 जाती आपण या हळदीसोबत लावलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला अपेक्षित असं आहे की हळदीमध्ये जे कुरकुमीन नावाचं कंटेंट असतं ते साला हळद हे एक प्रकारचं पार्शियल शॅडो म्हणजे थोडंसं त्याला सावली मानवणारं अशा प्रकारचं पीक आहे आणि त्याला जमिनीमध्ये जास्त जर ऑर्गॅनिक कार्बन असेल तर त्यामध्ये कुरकुमीन कंटेंट वाढत असते. तर ते वाढवायसाठी म्हणून आपल्याला बांबूचा उपयोग होतो आणि त्याचा फायदा या हळदीला होतो आणि बांबूला सुद्धा होतो. तर नेट प्रोडक्टिव्हिटी आपण जेव्हा पाहतो या संपूर्ण शेताची तर ती आपल्याला 25% वाढल्याचं लक्षात येते. बांबूसोबत चारा पिके घेता येतात. या ठिकाणी हे चवडीचं आपण चारा पीक बांबूसोबत घेतलेलं आहे. बरेचसा आपला महाराष्ट्रामधला असा बराचसा भाग आहे, विशेषतः मराठवाड्यामध्ये, की जिथे आपल्याला चाऱ्याचा दुर्भिक्ष असते. तर त्या ठिकाणी आपल्याला पाशासाहेबांचे प्रयत्न सुरू आहेत की तिथे बांबू वाढावा, पण त्याचसोबत जर तिथे आपण चाराही वाढवू शकलो तर आपल्याला एका वेळेस 2 इंडस्ट्रीजला आपल्याला ॲड्रेस करता येईल, 2 इंडस्ट्रीजला सोल्युशन देता येईल. चारा डेअरी इंडस्ट्रीसाठी चारा वाढवता येईल आणि आपल्या बांबूच्या उद्योगासाठी आपल्याला बांबूसुद्धा वाढवता येईल. तर हे आपल्याला या बांबूसोबत चारा पिके सुद्धा लावणं शक्य आहे. थोडं फास्ट जातो आता मी. बांबूचं नर्सरी आहे. जसं बांबूच्या विविध जाती आहेत तसं काही बांबूच्या जातीला बी येते, काही बांबूच्या जातीला बीच येत नाही. तर त्यामुळे ज्या बांबूच्या जातीला बियाणं येतं अशा काही बांबूच्या जातीचं बियाणं आपण पाहता अगदी करंजीच्या बियापासून तर मोहरीच्या बियाच्या साईजचं अशा प्रकारची विविधता आपल्याला बांबूच्या बियांमध्ये पाहायला मिळते. बांबूची नर्सरी. आणि आता मी सांगितलं की जसं बांबूचं बियाणं हे एक खात्रीशीर नाही आहे, त्यामध्ये आपल्याला काही गॅरंटी नसते. कारण की बांबूमध्ये कोणत्या स्पेसिसमध्ये आपल्याला 25 वर्षांनी बियाणं येते, काही स्पेसिसमध्ये 30 वर्षांनी येते, काही स्पेसिसमध्ये येतच नाही. तर मग आपल्याला बांबूची रोपं कशी तयार करायची, नर्सरी कशी तयार करायची? तर आपण आपल्या संशोधन केंद्रावरती ज्या काही चांगल्या जातीच्या बांबू आहेत त्यांचं आपण कटिंग्स करून म्हणजे त्याला शाकीय पद्धतीनं व्हेजिटेटिव्ह पद्धतीनं बांबूची रोपं तयार करण्याचे आपण प्रयत्न केले. त्यामध्ये आपण बरेचसे सक्सेस झालो आणि एक कटिंगपासून आपण बांबूचं रोप तयार झालं या ठिकाणी पाहतात. तर हे सुद्धा पद्धती विविध बांबूच्या जातींसाठी नर्सरी तयार करण्याच्या व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या पद्धती स्टँडर्डाइज करायचं काम हे सुद्धा आपल्या संशोधन केंद्रामार्फत चालू असते. या ठिकाणी सुद्धा आपण बघतात बांबूची लागवड विशेषतः आता ज्या 2 कॅटेगरी सांगितल्या की ज्या ॲग्रिकल्चरमधल्या वेस्टलँड्स आणि बाकीच्या वेस्टलँड ज्यामध्ये फॉरेस्ट असेल, रेव्हेन्यू असेल किंवा पंचायतीच्या मालकीच्या वेस्टलँड्स असतील, तर ह्या एक प्रकारच्या डिग्रेडेड लँड्स आहेत. यांची जी न्यूट्रिटिव्ह प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी झालेली आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला बांबूची लागवड करता येईल थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. त्या ठिकाणी थोडासा मोठ्या आकाराचा खड्डा घ्यायचा, कमीत कमी 1.5 फुटाचा जास्तीत जास्त 2 फुटाचा खड्डा. त्या ठिकाणी चांगलं कुजलेलं शेणखत, तर ऊसाच्या कारखान्यामधून मिळालेलं प्रेसमड आणि एखादं बायोलॉजिकल कल्चर ज्यामध्ये रायझोबियम वापरा, ॲजट किंवा ट्रायकोडर्मा वापरा. हे आपल्याला कल्चर जर वापरले तर त्यापासून आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात.
बांबू लागवडीचे मॉडेल्स आहेत. ज्या ठिकाणी इरिगेशनची सुविधा आहे, शक्य आहे, त्या शेतकरी ते इरिगेशन लावू शकतात. बांबूची यशस्वी झालेली लागवड आपण पाहता. बांबूला इरिगेशन किती करायचं या संबंधातलं टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याकडे डेव्हलप झालेलं आहे. जसं जसं बांबूचं वय वाढत जातं तसं तसं त्याच्या त्या इरिगेशनची रिक्वायरमेंट वाढतं. हिवाळ्यामध्ये काही वेगळे डोजेस असतात, उन्हाळ्यामध्ये वेगळे डोजेस असतात. फर्टिलायझर्स विशेषतः 7-8 वर्षापर्यंत आपल्याला फर्टिलायझर देणं शक्य आहे, त्याच्यानंतर द्यायची आवश्यकताही नाही आहे. बांबूला पालापाचोळा खूप मोठ्या प्रमाणात पडतो, त्याच्यापासून खत तयार होतं. बांबूवरती काही किडी येतात आणि काही रोगसुद्धा येतात, त्यांचंसुद्धा मॅनेजमेंट करण्याचं टेक्नॉलॉजी ही आपल्या विद्यापीठाच्या संशोधन केंद्राकडे आहे. अमरावती रोडनी जाताना आपल्याला अशा प्रकारचा जर बोर्ड दिसला तर आपण त्या ठिकाणी हे आमचं संशोधन केंद्र आहे, तिथे आपण भेट देऊ शकता. नर्सरी त्या ठिकाणी आपण डेव्हलप केलेली आहे. 50,000 बांबूची रोपे आपण त्या ठिकाणी तयार करतो. एक्झिबिशन्समध्ये हे आपलं सहभाग आहे. विविध प्रकारच्या ट्रेनिंग्स, विद्यार्थी शेतकऱ्यांच्या भेटी असतात. हे आमच्या संशोधन केंद्राने तयार केलेलं काही लिटरेचर आहे की जे शेतकऱ्यांसाठी आधी विद्यार्थ्यांसाठी काही जे उद्योजक आहेत त्याच्यासाठी कामाचं आहे. प्रशिक्षणाची छायाचित्र आपण पाहता. नर्सरीचा सेल जो आपल्या शिक्षण केंद्रावरून होतो, नर्सरीमध्ये विविध प्रकारची म्हणजे केवळ बांबूच नाही तर इतरही वनवृक्षांची रोपे आपण त्या ठिकाणी तयार करत असतो आणि त्याचा विक्री करत असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी बांबूच्या विविध जाती आणि त्यांची उत्तमशी माहिती आपल्या सर्वांसमोर सादर केलेली आहे. मी याच्यानंतर आशिष घेवई सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. आशिष घेवई सर. डिग्निटरीज ऑन द डायस, अभी इलोरकर सर ने थोड़ा डिटेल्ड प्लांटेशन टेक्निक एक्सटेंशन सर्विसेज के बारे में बोला. मैं साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर गोंडवाना यूनिवर्सिटी गढ़चिरौली को रिप्रेजेंट कर रहा हूँ. तो मैं एक डिफरेंट एस्पेक्ट को रिप्रेजेंट कर रहा हूँ यहाँ पे. मैं आर्टिसन सेंट्रिक बात करूँगा. जो बांबू में जो आर्टिसन गढ़चिरौली रीजन में है उनके साथ मिलकर हम STRC क्या काम कर रहे हैं हम उसके ऊपर बात करेंगे. तो जैसे मैं कह रहा था तो एक टेक्निकल एंगल है जहाँ पे प्लांटेशन एक्सटेंशन सर्विसेज है. हम लोग यहाँ पे कम्युनिटी लेवल में आर्टिसन सेंट्रिक सोशल एंटरप्रेन्योरशिप पे बात करना चाह रहे हैं. तो साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर गढ़चिरौली एंड चंद्रपुर रीजन को रिप्रेजेंट कर रहा है, जहाँ पे बुरुड कम्युनिटी की संख्या बहुत मात्रा में है. प्लस अभी रिसेंट 5-7 ईयर्स में यंग लोकल यूथ जो बाम्बू में इंटरेस्ट लेके आर्टिसन मास्टर आर्टिसन की तरह बनने की कोशिश कर रहे हैं और उनको एंटरप्रेन्योरशिप पे लाने की हम लोग कोशिश कर रहे हैं. साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर गोंडवाना यूनिवर्सिटी में इस्टेब्लिश्ड है. राजीव गांधी साइंस एंड टेक्नोलॉजी कमीशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र द्वारा. लास्ट 6 से 7 सालों में हम लोग बाम्बू क्राफ्ट पे काम कर रहे हैं, जहाँ पे हमारी 3 मेजर स्कोप ऑफ वर्क है, जहाँ पे कैडर ऑफ आर्टिसंस हम डेवलप कर रहे हैं. दूसरा हम सोशल एंटरप्रेन्योरशिप नेटवर्क डेवलप कर रहे हैं. और तीसरा जो बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है कि लोकल बुरुड कम्युनिटी को बाम्बू का एक्सेस बहुत कम था, हम उसके ऊपर काम करने की कोशिश कर रहे हैं. मैं शुरुआती में आर्टिसन इकोनॉमी में कुछ बात करना चाह रहा हूँ. जो अक्रॉस द कंट्री जो आर्टिसन इकोनॉमी है वो बहुत इनफॉर्मल है और मेरे हिसाब से ये इनफॉर्मलिटी की वजह से ये आर्टिसन इकोनॉमी बचा हुआ है. अगर ये फॉर्मलाइज कर दिया जाए तो ये लोग उस सेक्टर के हैं नहीं कि वो उस फॉर्मलाइज्ड एनवायरनमेंट में खुद को सिक्योर पाएंगे. तो हम लोगों को ऐसे ही उनको करंट स्थिति से ऊपर ले जाने के लिए हमारी जो पहली कोशिश रहेगी कि एट वेरियस लेवल उनको डिफरेंट काइंड्स ऑफ मेन स्ट्रीम में लाने की कोशिश किया जाए. सब लोग मास्टर आर्टिसन नहीं बन सकते,
सब लोग बाम्बू में कुछ कलाकारी में बहुत अच्छा नहीं कर सकते, तो डिफरेंट डिफरेंट लेयर्स में डिफरेंट लेवल्स में उनको एंगेज करने की हम लोग की कोशिश रही। जो दूसरा इम्पोर्टेंट चीज़ है, जैसा मैं कह रहा था कि स्मॉल माइक्रो एंटरप्राइज या सोशल एंटरप्राइज डेवलप करना, जिसमें हम लोगों का ये टारगेट है कि हम नेक्स्ट 3 to 4 ईयर्स में 10,000 आर्टिसंस को उस अम्ब्रेला के अंडर लेके आ पाएँ। फिलहाल हम लोग साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर में एक मॉडल प्रोडक्शन यूनिट है, जो बहुत छोटा सा यूनिट है, बट इसको एक्सटेंड करने के लिए हम चंद्रपुर एंड गढ़चिरौली ज़िले में करीबन 7 जगह पे SHG, CFC और इंडिविजुअल हाउस होल्ड को कनेक्ट करके करीबन अभी तक फ़िलहाल 500 परिवार को साथ में ला चुके हैं, जिसके थ्रू हम लोग हमारे इंटरनल प्रोजेक्ट्स जो राजीव गांधी साइंस एंड टेक्नोलॉजी कमीशन द्वारा फंडेड है, और दूसरा मानव विकास मिशन के थ्रू जो प्रोजेक्ट फंडेड है, हम उसके थ्रू ये कर रहे हैं। और साथ में जो मॉडल प्रोडक्शन यूनिट है उसमें बेसिक R&D, प्रोडक्शन, ट्रेनिंग एंड कैपेसिटी बिल्डिंग एंड एंटरप्रेन्योरल नेटवर्क के ऊपर हम लोग काम कर रहे हैं। जो मैं नेटवर्क की बात कर रहा हूँ, वो नेटवर्क में करीबन लास्ट 6 महीने में हम लोग 105 मास्टर आर्टिसंस को सस्टेनेबल जॉब्स क्रिएट करके दे पाए हैं, जिनके थ्रू ये इंडिपेंडेंट हाउस होल्ड मिला के 4.5 लाख, अबाउट 5 लाख रुपीज़ वो लोग इनकम किए हैं, जो इससे पहले करीबन 7-8 बास्केट पर वीक बना के लोकल आठौड़ी बाज़ार में बेच पाते थे, और उससे ज़्यादा उनको कभी ज़्यादा रिक्वायरमेंट नहीं थी। बट हम लोगों ने उनको सिर्फ स्ट्रिप बनाने के लिए ट्रेनिंग दिया है, और जितने भी वो स्ट्रिप बनाते हैं वो सारे स्ट्रिप हम खरीदते हैं, क्योंकि वो सारे स्ट्रिप उनको एट द एंड ऑफ द मंथ 2,500 से 3,000 रुपये पर हाउस होल्ड इनकम दे रहा है, जो पहले नहीं था। ये लास्ट 6 महीने से हुआ है। हो सकता है नेक्स्ट 2 से 3 साल के अंदर हम करीबन 10,000 इंडिविजुअल हाउस होल्ड को कैटर कर पाएँ। जो मॉडल प्रोडक्शन यूनिट और जो सोशल नेट एंटरप्रेन्योरशिप हमने बनाया है, उसमें अभी आज के डेट में ये प्रोडक्ट रेंज और ये प्रोडक्शन कैपेसिटी एस्टेब्लिश कर पाए हैं हम लोग। इसके थ्रू हम लोगों ने 4 मेजर कैटेगरी में जस्ट एंटर किया है। लाइफस्टाइल यूटिलिटी प्रोडक्ट, एग्री टूल्स, एग्री अलाइड टूल्स, वहाँ पे लोकल फार्मर्स की नीड, जो बाम्बू से जो टूल्स बन सकते हैं उसके ऊपर काम कर रहे हैं। कंस्ट्रक्शन में माइनर कंस्ट्रक्शन पे ऊपर काम कर रहे हैं, और फर्नीचर, जो स्मॉल फर्नीचर्स हैं, जो फर्नीचर सपोर्ट है, उसके लिए हम काम कर रहे हैं। हमारी प्राइमरी क्लाइंट जो यूनिवर्सिटी के अंडर 200 कॉलेजेस हैं, उनकी तरफ से डिमांड्स हम जनरेट कर पा रहे हैं। साथ ही साथ हम लोग एक 1 ईयर अंडर ग्रेजुएट डिप्लोमा रन करते हैं। वो 1 ईयर अंडर ग्रेजुएट डिप्लोमा करीबन 15 से 20 बच्चों को एक साथ एनरोल करता है, और इस साल करीबन 16 बच्चे एनरोल्ड हैं। ये IIT बॉम्बे द्वारा ये सिलेबस डिज़ाइंड होके लास्ट 2 साल से चल रहा है, और हम लोग की ये कोशिश है कि ये हर एक इंडिविजुअल जो यहाँ से पास्ड आउट होगा, वो ग्रुप में या इंडिविजुअली एक स्मॉल एंटरप्रेन्योरशिप की तरफ जा पाए, यही हमारी मकसद है। उसमें हम लोग जो सिलेबस है, वो सिलेबस में 12th पास आउट बच्चों को हम इसमें एनरोल कर रहे हैं, और ये बच्चे जो पिछले हिस्टोरिकली जनरली बाम्बू से जुड़े हुए नहीं थे, उनकी खुद की इंटरेस्ट की वजह से वो इस पे हैं, और नेक्स्ट 6 से 8 महीने में उनमें से एटलीस्ट 5 लोग इंडिविजुअल एंटरप्रेन्योरशिप में जा सकते हैं। यहाँ पे इस मंच को आधार करते हुए मैं एक अनाउंसमेंट करना चाहता हूँ कि हम लोग पूरी गढ़चिरौली ज़िले में जो डाइंग आर्ट फॉर्म्स हैं, जैसे डोकरा, आर्दन पोट्री, गोंड पेंटिंग एंड बाम्बू क्राफ्ट, इसको एक अम्ब्रेला के अंडर लाने की कोशिश कर रहे हैं, जिसको हमने गोंडवाना क्राफ्ट का नाम दिया है। और हमारी लास्ट कुछ महीनों की कोशिश से हम फुटाला लेक में एक आउटलेट एंड तड़ोबा टाइगर रिजर्व के सामने एक आउटलेट ओपन करने की कोशिश में है, जो 2024 जनवरी तक हमें मिल सकता है। ये जो 10,000 जो आर्टिसंस हैं, जो इन हमारे साथ जुड़े होंगे नेक्स्ट 1 से 2 साल में, इनके सारे प्रोडक्ट इन आउटलेट के थ्रू कैसे बेच के उनको एक सस्टेनेबल इनकम दिया जाए, इसकी हम कोशिश कर रहे हैं। मुझे अगर परमिशन मिलेगा तो मैं 1 मिनट का एक वीडियो यहाँ पे दिखाना चाहता हूँ।
करंटली मैं यहाँ पे और एक चीज़ सर कहना चाहूँगा कि अभी जो एक नया स्कीम आया है विश्वकर्मा स्कीम, उसके अंडर में इस साल हम 300 बाम्बू आर्टिसंस को थ्रू लोनिंग प्रोसेस में हम डाल रहे हैं, उनका नाम रजिस्ट्रेशन कर रहे हैं। और आगे टाइम पे हमें ऐसा लगता है कि एटलीस्ट 10,000 बाम्बू आर्टिसन फ्रॉम गडचिरोली एंड चंद्रपुर इस संस्था से जुड़ेंगे। थैंक यू। धन्यवाद आशिष गिरई साहेब, आपण एक उपयुक्त मार्गदर्शन केलं. यानंतर सत्रामध्ये मी श्री संजीवजी करपे यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय पाशा पटेलजी, व्यासपीठावरील इतर सन्माननीय लोक आणि आपण सर्व, मी तुम्हाला आज बांबू, सर्वप्रथम चीन या देशामध्ये बांबूचं कशा प्रकारचं प्लांटेशन झालेलं आहे दाखवतोय. हे फोटो 1982 साली चीन या देशामध्ये तिकडच्या शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करायला सुरुवात केली आणि आता चीनमध्ये 2 कोटी एकरचं बांबूची लागवड आहे. आणि हे सगळं चीनमधल्या आपल्या शेजारच्या देशातल्या लोकांनी, तिकडच्या शेतकऱ्यांनी केलेलं प्लांटेशन आहे. च्या कंटेनर्स ते बांबूपासून बनवतात आणि आपण अगदी चप्पल बूटसुद्धा तिथं बांबूचं बनतं. खेळणी आहेत किंवा अशा प्रकारची सुंदर कार्विंग केलेल्या, कोरीकॉम केलेल्या बांबूच्या वस्तू असतील. तर बांबू जर इतका ऑलराऊंडर मटेरियल आहे, हे सगळ्या गोष्टी बांबूपासून बनतात आणि आपल्या शेजारच्या देशाने हे आपल्याला करून दाखवलं आहे. तर नक्की आपल्या देशामध्ये हे करणं खूप गरजेचं आहे. बांबूपासून कपडे पण बनतात, अंडरगार्मेंट बनतात, टिश्यू पेपर बनतात, सायकली, मोटरसायकली, अगदी गाड्यासुद्धा बांबूपासून बनवतात. हे फर्निचर आहे, मोठमोठ्या इमारती आहेत, त्याच्यात इंटिरियर इमारतीमध्ये इंटिरियरचा असा वापर होतो, एक्सटिरियरमध्ये होतो. मल्टी स्टोरी बिल्डिंगसुद्धा बांबूच्या बनतात. आणि हे सगळं बांबूचं, हे एक थिएटर आहे, याच्यामध्ये सीट बांबू आहे, फ्लोअर बांबू आहे, वॉल बांबू आहे आणि सिलिंग पण बांबू आहे. हे 15 वर्षापूर्वी केलेलं मॅड्रिडचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आपण बांबू म्हणजे सुपर टोपल्याच्या पलीकडे विचार करायला तयार नाही. त्या लोकांनी 15 वर्षापूर्वी बांबूपासून एअरपोर्ट बनवलं आहे. मोठमोठे विंडमिलचे ब्लेड्स 200-200 फूट लांबीचे सुद्धा ते लोक बांबूपासून बनवतात. हा जर जगाचा नकाशा बघितला तर हिरव्या रंगाने दिसणाऱ्या भागामध्ये फक्त बांबू होतो. याचा अर्थ जगामध्ये 2/3 भागामध्ये बांबू होतच नाही. मग जिथं बांबूची लागवड होऊ शकत नाही अशा ठिकाणी बांबूच्या वस्तू बनवून एक्सपोर्ट करायची खूप मोठी संधी आपल्याला आहे. जगातील 2/3 देशामध्ये बांबू होतच नाही. पण तुम्ही जर प्रॉडक्ट ट्रेडचे आकडे बघितले तर जगामध्ये बांबूपासून बांबूच्या वस्तू बनवून एक्सपोर्ट करणाऱ्या देशामध्ये टॉप 10मध्ये फिलिपिन्स आहे, व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया आहे, सिंगापूर आहे, पण इंडिया नाही. तर इंडियाचं नाव कुठे आहे? तर बांबूच्या वस्तू दुसऱ्या देशात बनलेल्या इम्पोर्ट करणाऱ्या टॉप 10 देशामध्ये इंडियाचं नाव आहे. मग ही परिस्थिती बदलायला खूप स्कोप आहे असा विचार करून 2004 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ येथे आम्ही कॉनबॅग नावाची एक संस्था स्थापन केली आणि एनबार या इंटर गव्हर्नमेंटल इंटरनॅशनल बॉडीचं तांत्रिक सहकार्य घेतलं. सर्वप्रथम आम्हाला वाटलेलं की आमच्याकडे हा जो कटांग नावाच्या जात आहे तो खूप स्ट्रॉंग बांबू आहे, चांगला आहे असं लोकांना वाटत होतं. पण आम्हाला चीनमधून आलेल्या एक्सपर्टनी सांगितलं की हा बांबूचा प्रॉडक्ट बनवायला उपयोग नाही, हा बांबू तोडून बाहेर काढायला खूप कठीण आहे, जास्त पैसे लागतात आणि तो बांबू वाकडा तिकडा पण आहे. मग आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बांबूची लागवड करायला मोटिवेट केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथं शेतकऱ्यांना हापूस, आंबा आणि काजू याचं पीक घेण्याचं ऑप्शन उपलब्ध आहे अशा ठिकाणी अशा प्रकारची लागवड आमच्याकडच्या शेतकऱ्यांनी केली. हा माणगा नावाची ही व्हरायटी आहे जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी 2004 साली असं लागवड केली. आणि हा बांबू खूप सरळ आहे, दिसायला सुंदर आहे. आणि तुम्ही जर कंपॅरिझन बघितलं तर डाव्या बाजूचा बांबू हा जंगलात वाढलेला रानटी बांबू आहे आणि उजव्या बाजू बांबू शेतकऱ्यांनी ग्रो केलेला आहे. बांबू स्वतःहून टिकाऊ नसतो, त्याला टिकाऊ बनवावं लागतं. अशा प्रकारच्या प्रेशर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आम्ही त्याला बांबूला ट्रीट करतो. त्याला प्रायमरी प्रोसेसिंग मशीन्स लागतात. त्याला गरम करून आणखीन सरळ करता येतो आणि हे गरम करून तो पाईप इतका सरळ होतो. आमच्या कुडाळमध्ये आमच्या कारागिरांना आम्ही असा बांबू
सरळ करायला आणि अशा प्रकारे बेंड करायला शिकवलं आहे. आणि नंतर आम्ही बांबूला कमोडिटीमध्ये कन्वर्ट केले. तुम्ही म्हणाल त्या शेप आणि साईजचा बांबू विकत मिळतो, ट्रीटेड आणि ग्रेडेड बांबू. ह्या बांबूपासून फर्निचर बनवायला आम्ही आमच्याकडच्या युवकांना शिकवलं. 350 युवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचं बांबूचं फर्निचर बनवतात. हे फर्निचर श्रीमंत लोकांना खूप आवडतं आणि बांबूचं फर्निचर, इको फ्रेंडली फर्निचर वापरायची आता श्रीमंत लोकांमध्ये, शहरामध्ये आता नक्की अशा प्रकारची आवड निर्माण होते आणि त्यांना आवडेल अशा प्रकारचं फर्निचर बनवून आम्ही गेली काही वर्षे विकतो आहे. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अशा प्रकारे बांबू लागवड केल्यानंतर चांगला फायदा होतो हे माहीत झाल्यावर लागवड केली आहे. आणि मग आम्ही बांबूचं कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केलं जिथं बांबूचं फार मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन होतं. अशा प्रकारची आम्ही एक फॅक्टरी सेटअप केली आहे ज्याच्यामध्ये आम्ही बांबूचे असे कंपोनंट्स बनवतो, त्याला पॅक करून ट्रेलरवरून ते साईडवर जातात आणि हे ॲक्च्युअल बांबूचं कन्स्ट्रक्शन आहे जे साईडवर प्री फॅब्रिकेटेड कन्स्ट्रक्शनचं इरेक्शन करून केलं जातं. हे काही प्रोजेक्ट्स आहेत जे आम्ही आमच्याकडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ग्रो केलेल्या बांबूतून आणि आमच्या जिल्ह्यातील कारागिरांनी केलेलं काम, टर्नकी बेसिसवर केलेलं काम आहे. ॲस्थेटिकल ब्युटिफुल आणि ड्युरेबल अशा प्रकारचं काम केलं तर नक्की लोकांना ते आवडतं. आम्ही बांबूपासून मोठ्या मोठ्या बिल्डिंग पण बांधतो. हैदराबादमध्ये केलेलं आम्ही एक काम आहे. 10,800 स्क्वेअर फीटची ही एक बिल्डिंग आहे. एका बिल्डरसाठी क्लब हाऊस म्हणून बांधलेल्या बिल्डिंगसाठी केलेलं आम्ही हे काम आहे. त्याचप्रमाणे हे बेंगलोरमध्ये केलेलं काम आहे. ह्याच्यातलं रूफिंग मटेरियलसुद्धा बांबू आहे. ह्याला फ्लॅटन बांबू शिंगल्स असं म्हटलं जातं आणि श्रीमंत लोकांना आवडेल अशा प्रकारचं काम करायला आम्ही आमच्याकडच्या आर्टिझनना शिकवलं आहे. हे एक लग्नाचा हॉल आहे. आम्ही कर्नाटकमध्ये हुलकोटी या ठिकाणी केला आहे आणि हे काम करायची पद्धत बघा की कंपोनंट फॅक्टरीमध्ये बनवून साईडवर नेऊन क्रेनच्या सहाय्याने त्याला उचलून नट बोल्टने फिक्स करून हे कन्स्ट्रक्शन केलं जातं. याचं रूफिंग मटेरियल पण बांबू आहे आणि हे अशा प्रकारचं दिसणारं हे स्ट्रक्चर आहे. चिचपल्ली चंद्रपूर येथे गव्हर्नमेंटने रिसर्च इन्स्टिट्यूट बांधलेली आहे. त्याची ही बिल्डिंग आहे. 1,00,000 स्क्वेअर फीटची ही बिल्डिंग आहे. ह्याच्यात रूफिंगपासून फ्लोरिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट बांबू आहे आणि अशा प्रकारचं मोठमोठ्या बिल्डिंगसुद्धा बांबूच्या बांधता येतात. हे आता सिद्ध झालं आहे. परदेशात जाऊन पण आम्ही बांबूचं काम करतो. हिल्टन नावाचं हे हॉटेल आहे जे इताफुशी आयलंडवर आहे. त्यांच्यासाठी आम्ही हे रेस्टॉरंट बनवलं आहे. हे सगळे कंपोनंट कुडाळमधल्या आमच्या फॅक्टरीत बनवून ते असेंबल करून बघितले आणि हे जाऊन आम्ही तिथं मालदीव या देशात बनवलं. अतिशय महागडं असं ही हॉटेल्स आहेत. ह्याच्यामध्ये एका रूममध्ये एक रात्र राहायचं भाडं 10 लाख रुपये आहे आणि 10 लाख रुपये देऊन जी लोक एक दिवसासाठी राहायला येतात त्यांना आवडेल अशा प्रकारचं काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कारिगिरांनी करून दाखवलं आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ग्रो केलेला बांबू आहे. अशा प्रकारची अनेक कामं आता आम्ही परदेशात जाऊन केलेली आहे. त्यापैकी काही प्रोजेक्टची फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि बांबू हे परदेशात जाऊनसुद्धा आपण काम केलं तर चीनसारख्या देशाला मागे टाकून आपण पुढे जाऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. अलीकडे जो फुटबॉल वर्ल्ड कप झाला फिफा, त्या वर्ल्ड कपमध्ये प्लेयर्सची राहायची व्यवस्था ज्या रिसॉर्टमध्ये केलेली होती त्याचं फॉल सिलिंग आम्ही बांबूमध्ये करून दिलं. हे सगळे पॅनल्स आम्ही कुडाळमध्ये बनवले आणि हे जाऊन तिथं लावले. अतिशय प्रेस्टिजियस अशा ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गातल्या कारागिरीने केलेलं काम आहे आणि लोकांना ते खूप आवडतं. आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा पोकळ बांबू पण येतो. त्या बांबूपासून मशीनमध्ये घालून अशा प्रकारच्या पट्ट्या बनवता येतात. त्या पट्ट्या बनवून प्रेस केल्या तर त्याचा बोर्ड बनतो आणि ह्या बोर्डपासून अशा प्रकारचं फर्निचर बनवता येतं. हे सगळं आम्ही बनवलेलं फर्निचर आहे. हे पूर्णपणे बांबूपासून बनलेलं आहे. तुम्ही बघाल ह्याच्यात आम्ही लेझर कटिंग केलं आहे. तर लाकडामध्ये जे जे काय करता येतं ते सगळं बांबूमध्ये करता येतं. इन्फोसिस या कंपनीच्या CEOसाठी बनवलेलं हे आम्ही गेस्ट हाऊस आहे. त्याच्या फ्लोरिंगपासून वरपर्यंत दिसणारी प्रत्येक गोष्ट बांबूपासून बनवलेली आहे. इन्फोसिससारख्या अग्रगण्य कंपनीच्या CEOसाठी बनवलेलं हे आहे. हे सुरेश प्रभूजींचं घरातला फोटो आहे. हे नितीन गडकरी साहेबांचा दिल्लीतल्या ऑफिसचा फोटो आहे. पूर्ण सोफा सेट हा बांबूपासून बनवला आहे आमच्या कारागिरांनी. प्रकाश जावडेकरजींचं हे दिल्लीचं घर आहे आणि 2017 साली भारत सरकारने
कायदा बदलला आणि आता बांबू तोडण्यासाठी किंवा बांबू वाहतूक करण्यासाठी सरकारी परवानगी घ्यायला लागत नाही. महाराष्ट्रातील मुथा नावाच्या माणसाने त्रिपुरामध्ये जाऊन ही एक फॅक्टरी लावली आहे आणि त्याच्यापासून ते बांबूचे बोर्ड बनवतात आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी बनवलेल्या बांबूच्या बोर्डपासून बनवलेल्या आहेत. चांगलं फर्निचर असेल, फ्लोरिंग असेल, इंटरनल असेल, एक्सटर्नल क्लॅडिंग असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जी नवीन पार्लमेंट बिल्डिंग बनली आहे त्याच्यात त्याचे हे फोटो आहेत, त्याचे हे सिलिंग फॉल्स, त्याच्यानंतर फ्लोरिंग, वॉल कडिंग, ह्या प्रत्येक गोष्टी बांबूपासून बनल्या आहेत आणि ह्या आपल्या भारतामध्ये मुथा इंडस्ट्रीच्या फॅक्टरीत बनलेल्या त्याच्यापासून बनवलं. हे प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे, हे पण सगळं बांबूपासून बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे बेंगलोरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा आता बांबूतनं बनलं आहे. 10 लाख स्क्वेअर फीटचं हे पूर्ण टर्मिनल बांबूपासून बनलं आहे. आणि आपण बांबूबद्दल जी कल्पना करतो त्याच्या पलीकडचं हे सगळं आहे आणि त्याच्यासाठी योग्य प्रकारचे बांबूची लागवड करायला पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो, हे इंडियातले आता फोटो आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आपल्या देशामध्ये लागवड केली. हे कोल्हापूरमध्ये अमित पाटील म्हणून 100 एकरची लागवड त्यांनी केलेली आहे. तर अशा कितीतरी शेतकऱ्यांनी बांबूची छान लागवड केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10,000पेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि आपल्या देशामध्ये लाखो शेतकरी आहेत ज्यांनी ही सगळी बांबूची लागवड केली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की बांबूला आता एक पीक म्हणून त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे आणि ते केलं तर आपण नक्की चायनाला बीट करू. आणि इतकं सुंदर अशा 1 फूट डायमीटरचा हा बांबू आहे. आसाम या राज्यातील हा फोटो आहे. तर अशा प्रकारचं काम ऑलरेडी झालेलं आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला पुढे नेऊया आणि बांबूला चांगले दिवस येतील अशी मी आशा करतो. थँक्यू. धन्यवाद संजीवजी करपे साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आणि निश्चितच जी आजची शेती आहे तर त्याच्यामध्ये उत्पादनं जे आहे तर तो खर्च जास्त आहे, उत्पादनावरती लागणारा खर्च जास्त आहे, पण उत्पादन मात्र आपलं कमी होत चाललेलं आहे. तर त्याला एक पर्याय म्हणून बांबू शेती ही आजचा एक उत्तम पर्याय आहे. यानंतर मी डॉक्टर श्रीनिवासराव सर, डायरेक्टर MBDB नागपूर यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. आता आपण इथे आहे आपले पाशा पाटील साहेब, त्यांच्या वाट पाहते सगळे लोक, तर मी जास्त वेळ घेणार नाही. मी श्रीनिवासराव, महाराष्ट्र बांबू विकास मंडळचे व्यवस्थापकीय संचालक. आमचं जे शासकीय संस्था आहे याच्यामध्ये बांबू लागवडपासून बांबू व्हॅल्यू ॲडिशनपर्यंत आम्ही मदत करतो. म्हणजे कोणाला काही बांबूच्या लागवड करायच्या 2 स्कीम आहे आमच्याकडे, अटल बांबू समृद्धी योजना आणि नॅशनल बांबू मिशन. तर अटल बांबूमध्ये आपण रोपे पुरवठा करतो, 50% सबसिडी आणि 80% सबसिडी, एकूण 500 रोपे देतो. आणि नॅशनल बांबू मिशन अंतर्गत 3 वर्षाकरता रोपांची रोप नाही लागवडीसाठी खर्च आणि रोप दोन्ही मिळून 120 रुपयेप्रमाणे प्रति हेक्टर असा 2 हेक्टरपर्यंतचे स्कीम आहे. याच्या व्यतिरिक्त काही उद्योगच्या स्कीम आहे, अगरबत्ती असो, फर्निचर असो किंवा चारकोल असो, पॅलेट असो. तर आपण ज्यांना जे काही इच्छुक आहे इकडे ते अर्ज करू शकतात. ऑलरेडी मी एक ॲडव्हर्टाईजमेंट दिलेलं आहे न्यूजपेपरमध्ये. तर ते हे डिव्हिजन स्तरावर म्हणजे फॉरेस्ट डिव्हिजनच्या मार्फत मला जर भेटलं तर मी नक्कीच मंजूर करणार. आणि बाकी जे आपल्याला ऐकायचं आहे पाशा पाटील साहेबांच्या, साहेब म्हणजे खूप याचं इमोशनली आणि जसं टॉपिक मी त्यांच्यासोबत आता मागच्या 2.5 वर्षापासून जुळलेलं आहे, तर म्हणजे एवढा पॅशनेट आहे की मला वाटते त्यांच्यासारखं आपल्या राज्यामध्ये कोणी याच्यावर भाष्य करत नाही. आणि दुसरा आपले मान्य गडकरी साहेबसुद्धा आपल्याला सांगत राहतात की ऊर्जादाता, आपला अन्नदाता ते ऊर्जादाता. तर बाहेर आपण पाहिलं असेल की एक तो चिप्परचा आहे मशीन आणि काय एथेनॉलचं आहे. तर बांबूपासून सुद्धा एथेनॉल प्रोडक्शन नुमालीगड येथे आता सुरुवात करण्यात आलेली आहे. तो रोप ते म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनपर्यंत असा याच्याबद्दल खूप स्कोप आहे. आणि आमच्या ऑफिस महाराष्ट्रामध्ये एकमेव ऑफिस आहे, नागपूरमध्ये आहे. कोणाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल, आणि बरेचसे लोक विचारतात की बांबू लावल्याचं काय करायचं आहे, त्याच्यासाठी वेगवेगळं आमच्याकडे आम्ही हे तयार केलं सोल्युशन. काय हँडीक्राफ्ट बनवू शकतात, काय फर्निचरचं आहे आणि कन्स्ट्रक्शनचं ट्रेनिंगसुद्धा देतो आम्ही. आणि आता एक नवीन सुरू केलं अंगणामध्ये ट्रेनिंग, की जिथे काही राहण्याची सोय नाही आहे काही, आम्ही आमचाच ट्रेनर पाठवतो. 2 ट्रेनर रॉ मटेरियल वगैरे घेऊन आता नुसतंच शेगावमध्ये आम्ही 30 महिलांना ट्रेनिंग दिला. आणि ह्या 30 महिलांनी 20 दिवसामध्ये 86 आर्टिकल्स बनवलेलं आहे. तर असा लोकांमध्ये इच्छा आहे
तर आपल्याला सुद्धा कोणाला काय असेल तर आमच्या कार्यालय संपर्क साधावा. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीनिवासराव सर. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहेत असे माननीय पाशा पटेल साहेब यांना आजच्या या कार्यशाळेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी मी मंचकावर आमंत्रित करतो. नमस्कार. आता तुम्ही जवळपास 1, 2, 3, 4 व्याख्यानं ऐकली. बांबूची काय इमेज व्हायची तुमच्या डोक्यामध्ये झालेली आहे. मी वस्तू बनवण्यामध्ये वगैरे मी काही जात नाही. थोडा वेगळा विषय तुमच्या समोर मांडणार आहे. विषय असा आहे की आता 2050 नंतर मानव जात पृथ्वीवर जिवंत राहील का नाही असं प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. तर मग आता आपल्याला विचार कशाचा करायचा आहे की खरंच आपली पुढची पिढी पृथ्वीवर राहील का नाही. आता चंद्रावर वस्ती करता येते का बघलेत का. ते इथलं बिघडलं तर तिकडे गडी एक बाई तिकडे नेऊन ठेवायचं आणि तिकडे प्रोडक्शन सुरू करायचं असं काही आहे का काय वाटलं मला. हे अत्यंत गंभीर आणि भयानक विषय आहेत. ते तुम्हाला मला विचार करायची वेळ आलेली आहे. जगामध्ये मी बांबू बोलणार आहे पण पहिलं प्रस्तावना करतो मग बांबू बोलतो. मानव जातीच्या समोर जगामध्ये काय प्रश्न आहेत हे जर बघितलं तर जगातल्या समस्या काय आहेत हे जर बघितलं तर ठाकरे साहेब पृथ्वीवर 2च समस्या आहेत. एक तापमान वाढ आणि दुसरं कार्बनची वाढ. परवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस आहेत गुटेरस म्हणून. त्यांनी सांगितलं 1 महिन्यापूर्वी तापमान वाढीचं युग संपलेलं आहे आणि आम्ही होरपळीच्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे. आता ह्याच्यानंतर जिकडं बगल तिकडं होरपळ दिसणारे तुम्हाला मी काही चित्र दाखवतो. गेल्या महिन्याच्या 10 तारखेला तुमची माझी झोप उडेल असं एक चित्र दिसलं. काय की लिबिया नावाच्या देशामध्ये डेर्ना नावाचं 1.25 लाख लोकसंख्येचं शहर. परत एकदा तुम्ही शांतपणे ऐका. गेल्या महिन्याच्या 10 तारखेला लिबिया नावाच्या देशामध्ये डेर्ना नावाचं 1.25 लाख लोकसंख्येचं शहर एका रात्रीत वाहून गेलं. 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं. एवढं पाऊस कधी पडलं तर 18 महिन्यामध्ये येणारा पाऊस 1 दिवसात आलं आणि हे शहर वाहून गेलं. आपण आता नागपूरमध्ये बसलोत. गेल्या महिन्यामध्ये नागपूरमध्ये सुद्धा घडलं. दुकानामध्ये 12 फूट पाणी शिरलं. जे नागपूरमध्ये घडलं ते न्यूयॉर्कमध्ये घडलं. जे न्यूयॉर्कमध्ये घडलं ते दुबईमध्ये घडलं. दुबईचं विमानतळ बंद. अरे तिथं पाऊसच पडत नाही पण एवढं पाऊस पडलं गाड्या वाहून गेल्या. हुंट वाहून गेलेले मी बघितलं. हुंट होऊन गेले. गाड्या होऊन गेल्या. विमानतळ बंद. न्यूयॉर्कचं ते चित्र. मग आता जे उत्तराखंड आपल्या देशामध्ये
गेल्या वर्षी ज्या उत्तराखंडमध्ये 1 लिटर पाऊस पडला होता, या वर्षी त्या उत्तराखंडमध्ये 1200 लिटर पाऊस पडलं. हे सगळं जगभरामध्ये खेळ आहे. हे खेळ सुरू कधी होणार होतं? आम्ही असं ऐकलं, IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची 1988 पासून 198 देशाची 1100 शास्त्रज्ञांनी अभ्यास करून 4000 पानाचं रिपोर्ट जे IPCC ने दिलं, त्या IPCCच्या रिपोर्ट प्रमाणे आम्ही असं ऐकलो होतो की 2030 नंतर आमच्या लहानपणी जे 100 दिवस पाऊस पडणार होतं, ते पाऊस आता 52 तासात पडणार आहे. 100 दिवस येणारा पाऊस जर 52 तासात येऊन गेला तर काय होणार आहे? दुबई होणार आहे, नागपूर होणार आहे, न्यूयॉर्क होणार आहे, डेरना होणार आहे. ठाकरे साहेब, तुम्ही ज्या नागपूरमध्ये राहताय, ते जे पाऊस पडलं ना 98 मिलीमीटर 2 तासात पडले, म्हणजे नागपूरवर वर्षभर जेवढं पाऊस पडतंय तेवढं पाऊस 25% 2 दिवसात पडलं. 2 दिवसात. आणि मग ह्याचं कारण काय? या सगळ्या घडामोडीचं कारण पृथ्वीवर वाढत असलेलं तापमान. आता काय होणार आहे? हे तापमान किती आहे? हवेत कार्बन किती आहे? कार्बनमुळे सगळं सत्यानाश होणार आहे. कार्बन आणि तापमान वाढ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कार्बन वाढलं की तापमान वाढते आणि तापमान वाढलं की कार्बन वाढते. आणि मग पहिलं तुम्ही समजून घ्या की आता कार्बन वाढलाय किती. 3 ओळी सांगतो तुम्हाला मी. पहिली ओळ, पृथ्वीवर विनाशाची सुरुवात कधी झाली? इंधनाचा शोध लागल्यानंतर. इंधनाचा शोध कधी लागला? 1750 ला. 1750 ला ग्लासगो शहरामध्ये जगातलं पहिलं इंजिन फिरलं. ज्या दिवशी पहिलं इंजिन फिरलं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. 280 ppm होतं. शास्त्रज्ञ म्हणतात किती असलं पाहिजे? तर 350 ppm असलं पाहिजे. इंजिन फिरलं त्या दिवशी 280 ppm होतं. पाहिजे किती? 350 ppm. आता किती झाले? 422 ppm. खेळ संपणार कधी? 450 ला. म्हणजे आता 422 झाले, 450 ला खेळ संपणार आहे. राहिले किती वर्ष? 28. आणि किती ppm राहिले? 28. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं असलं तर 1 रन हाय आणि 1च बॉल आहे. आता कोण आउट होते माहिती नाही. तर आता हे खेळ सगळा संपणार आहे. आणि मग आता खेळ संपणार आहे तर या खेळावर कोणतर चर्चा करत असेल ना? हा, केली चर्चा. 2015 ला जगभरातले विज्ञाननिष्ठ पत्रकार, शास्त्रज्ञ, सगळे नेते 2015 ला एकत्र आले आणि 2015 ला एकत्र येऊन त्यांनी सांगितलं की पृथ्वीवरची मानव जात जर वाचवायची असेल तर 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट काय करा? तर कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प जेवढे आहेत ते सगळे टप्प्याटप्प्याने बंद करा.
म्हणजे वीज निर्मिती बंद झाल्याशिवाय आपली औलाद वाचणार नाही. काय कारण आहे? कारण असं आहे की 1 किलो दगडी कोळसा जर जळाला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होत आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी जेवढे थर्मल काम करत आहेत, हे आपला पंखा आहे, हे माईक आहे, हे लाईट आहे, हे सगळं चालू ठेवण्यासाठी जेवढी वीज लागती, एवढी वीज तयार करण्यासाठी जेवढा कोळसा जळतो, त्या कोळशातून दररोज 5,90,000 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत आहे. म्हणजे फक्त वीज निर्मितीसाठी 5,90,000 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते. तर मग लोखंड तयार करायचं असेल, सिमेंट तयार करायचं असेल, अल्युमिनियम तयार करायचं असेल, कपडे तयार करायचे असतील, ह्या सगळे जे उद्योग तयार करायला चालू आहेत, ह्या ज्या सगळ्या चिमण्या आहेत, या सगळ्या चिमण्यातून किती कार्बन बाहेर पडत असेल? आता मला सांगा, एवढं कार्बन जर बाहेर पडलं तर तुमचे माझे मुलं जगतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग हे जर जगणार नसतील तर मग आता सरकारने काही निर्णय सुरू केले. काय सांगितलं सरकारने? सरकारने सांगितलं आता दिल्ली पहिलं शहर, शाळा बंद, ऑफिस बंद, सम विषम संख्येचे वाहन चालवा, काही भानगड्या करा, पण गाड्या रस्त्यावर जर आल्या तर तुम्ही जगणार नाही रे बाबा. ते सोनिया गांधींना तर डॉक्टरनी सांगितलं, मॅडम तुम्हाला जर जगायचं असेल ना तर दिल्ली सोडा आणि जयपूरला जाऊन जर तुम्ही राहिलो तर 4 दिवस तुम्ही वाचाल. एवढं दिल्लीचं वातावरण खराब झालेलं आहे. दिल्ली खराब, मुंबई खराब, नागपूर खराब. आता राहायचंय कुठं? सगळीकडे घाण झाली, माणसाने सगळी घाण करून टाकली चौकडा. आणि मग आता ऐका, सगळ्यात महत्वाचं काय की आता कार्बन कमी करायचा असेल तर सरकारने एक निर्णय केला की आता दिल्लीमध्ये आपण एक काम करायचं आहे. दिल्लीच्या जवळ दादरी नावाचं सगळ्यात मोठं NTPCचं थर्मल आहे, तिथं आपण बायोमास जाळूत, कोळसा जाळायचा बंद करूत. आणि मग भारत सरकारने आता निर्णयच करून टाकला की 7% दगडी कोळशामध्ये 7% दगडी कोळसा कमी करा आणि त्याच्यात 7% बायोमास मिसळा आणि जाळायला सुरुवात करा. त्या 2 गोष्टी जरा तुम्ही समजून घ्या. त्या 2 गोष्टी काय? जमिनीच्या पोटातलं काढून जाळायचं बंद करायचंय. का? तर दगडी कोळसा जमिनीच्या पोटात झोपलेला आहे, त्याच्या दगडी कोळशाच्या रूपानं कार्बन डायऑक्साईड झोपलेला आहे. ते काढायचं आणि हवेत सोडायचं, उद्याचं मरण आज आणायचं. त्याच्यामुळं जमिनीतलं काढून जाळायचं नाही, असा निर्णय आता सरकारने केलेला आहे. आणि म्हणून आता विज्ञान सांगतं की तुम्ही आता काय करा, तर तुम्ही आता सोलर एनर्जी वापरा, विंड एनर्जी वापरा आणि मग बायोमास वापरा. आता बायोमास या विषयाचं आणि बांबूचं तुम्हाला मी जरा आता संबंध जोडून दाखवतो. आता सरकार म्हणते की बायोमास वापरा. ठाकरे साहेब, बायोमास मध्ये काय काय आहे? आपल्या शेतात उरलेलं पराठ्या, तुराट्या, धसकट, आंबाडीच्या काड्या, जे जे शेतातलं वेस्ट आहे, उरलेलं आहे, हे सगळं बायोमास आहे. आणि हे सगळं बायोमास आपणाला जाळायचं आहे.
या सगळ्या बायोमासची कॅलरिफिक व्हॅल्यू किती आहे? 2200. आणि बांबू जर जाळलं तर आता श्रीनिवासराव साहेबांनी एक 10 बांबूच्या जातीवर प्रयोग केलेत. कोणचा बांबू जाळला तर किती कॅलरिफिक व्हॅल्यू तयार होती, किती वीज तयार होती, बरोबर आहे ना? तर 4000 पासून ते 4700 पर्यंत, बरोबर? 4000 पासून ते 4700 पर्यंत 1 किलो बांबू जाळल्यानंतर ऊर्जा तयार होती. एवढा संशोधन बांबू बोर्डाने करून घेतलेलं आहे. आणि मग 1 किलो कोळसा जाळला तर 4000 कॅलरिफिक व्हॅल्यू तयार होती, ऊर्जा तयार होती, उष्मांक तयार होतो. बांबूचा उष्मांक 4000 आणि दगडी कोळशाचा उष्मांक 4500. मग आता आपणाला काय करायचंय? आपणाला दगडी कोळसा जाळायचं बंद करायचंय आणि बांबू जाळायला सुरुवात करायचंय. सगळ्यात जास्त उष्मांक बांबूमध्ये आहे. मग मी नॅशनल बायोमास मिशनला फोन केला की बाबा रे 7% प्रमाण जर तुम्हाला बायोमास पाहिजे तर किती लागल? तर त्यांनी सांगितलं 7% प्रमाण देशात जिथं वीज तयार होती तिथं आम्हाला 700 लाख मेट्रिक टन बायोमास लागणार आहे. मी त्याला दुसरा फोन विचारला की बाबा रे आता मिळतं किती रे तुम्हाला? त्यांनी म्हणले 2 लाख मेट्रिक टन. 700 लाख मेट्रिक टन लागणार आहे, मिळते 2 लाख मेट्रिक टन. मी म्हणलो अरे अजून काही प्रयोग चालू आहे का NTPCचे? ते म्हणले होय NTPCचे प्रयोग चालू आहेत. काय चालू आहेत? NTPCच्या बॉयलरमध्ये जर बदल केला तर ब्रिकेट्स वापरून, पॅलेट्स वापरून, इथं आता गडकरी साहेबांनी काल उद्घाटन केलं बांबूच्या चिपिंग मटेरियलचं. चिपिंग एवढे 3 mm, 4 mm, 5 mm ते 10 mmच्या एवढे तुकडे घ्यायचे आणि ते बॉयलरमध्ये जाळायचे. असं जर त्या बॉयलरमध्ये चेंज केलं तर किती टक्के बायोमास वापरता येते कापसे साहेब? 50%. 7%ला 700 लाख मेट्रिक टन, 50%ला किती? कुठं बसणार आहे आंबा? ह्याच्यात बांबू लावावा लागणार आहे गुरुजी. बांबूची एवढी गरज आहे. आणि मग आता लोक म्हणतात की बाबा बांबूचं काय करायचं? अरे बांबूचे कुठे खेळण्यान कुठं ते करून भागणार नाही. बांबूचा ह्यूज उपयोग, मोठा उपयोग काय का? आत्ता गडकरी साहेबाबरोबर मी आलो, मला गडकरी साहेब म्हणले मला रोज 5000 टन बांबू पाहिजे रोज. ठीक आहे. आणि मग आता आपण सुरुवात करू. काय सुरुवात केली मी? कोळशा बरोबर वीज तयार करायसाठी कोळशा बरोबर बायोमास वाढवल्याशिवाय पृथ्वीवरचं तापमान कमी होणार नाही. तापमान कमी झाल्याशिवाय आपले मुलं बाळ जगणार नाहीत. म्हणजे काळाची गरज आहे बायोमास वापरणे. बायोमास मध्ये बांबू वापरणे. बांबू का? तर बांबूचं लय वेगळं खेळ आहे. बांबूचं काय खेळ आहे आता? बांबूचा खेळ असा आहे की आता झाड पाहिजे तुम्हाला, झाड मोठं करायला 25-30 वर्ष लागतात. पण बांबू बाकीच्या झाडाला तयार व्हायला जर 30 वर्ष लागत असतील तर बांबूला 3च वर्ष लागतात. जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी कुठली वनस्पती आहे? जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी वस्तू हे बांबू आहे. बांबू कधी 1 फूट वाढते, कधी 2 फूट वाढते, काही काही जाती तर 3-3 फूट वाढतात. काय श्रीनिवासराव साहेब बरोबर आहे का? तर येलुरकर साहेब
तुम्ही प्राध्यापक आहे, तुम्ही म्हणजे जे आहे मॅट्रिक पास आहे, ह्याला काय शिकलेलं आम्हाला अक्कल असं म्हणचाल तुम्ही. आणि ते पलीकडचं ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर त्याच्या आईला लय मोठे भानगड आहे. हे सगळे मोठे मोठे माणसं आहेत. आता त्यांचे भाषणं ऐकल्यानंतर आपल्याला करंटच येत नाही का, तर ती शास्त्रीय भाषा सांगणं मी मध्ये कसं जमतं हे जरा ठोकताळा मोठा सांगावा लागतंय. आणि मोठा ठोकताळा सांगितल्याशिवाय लोकांच्या डोक्यात बसणे नाही. आणि म्हणून आता नीट ऐका की आता करायचंय काय, बांबूची गरज मोठी आहे, बांबूची खूप मोठी गरज आहे. आता अजून एक चमत्कार होणार आहे आपल्या देशात, ते एक चमत्कार सांगतो आणि मग फक्त बांबू सांगतो मी. आता एक दुसरा चमत्कार काय उलालाय ठाकरे साहेब, दुसरा चमत्कार असा उलालाय, नेदरलँड आणि फिनलँड आणि भारत सरकार 3 देश एकत्र आले. नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार 3 देश एकत्र येऊन 3,500 कोटी रुपये खर्च करून आसामची राजधानी गुवाहाटी तिथून 250 किलोमीटरवर एक नुमालीगड नावाचं गाव आहे, तिथं बांबूपासून इथेनॉल बनवायचा पहिला कारखाना म्हणजे रिफायनरी जगातली पहिली सुरू होऊ लागले. गडकरी साहेब काय म्हणले, गडकरी साहेब म्हणले इनोवा इथेनॉलवर, गडकरी साहेब म्हणले जनरेटर इथेनॉलवर. म्हणजे आता शेतकऱ्यांनी तयार केलेल्या तेलावर सगळे यंत्र चालणार आहेत. खरं तर लय मजेशीर गोष्ट आहे. आता गडकरी साहेबांनी प्रयत्न करून ते फ्लॅक्स इंजिन आणलंय. फ्लॅक्स इंजिन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, जरा सोपं करून सांगतो. पहिलं डिझेलच्या गाडीत डिझेलच टाकावं लागायचं. डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकलं की फुरफुर फुरफुर करायची आणि गाडी बंद पडायची. डिझेलच्या गाडीत पेट्रोल चालत नव्हतं आणि पेट्रोलच्या गाडीत डिझेल चालत नव्हतं. आता फ्लॅक्स इंजिन आले म्हणजे काय, ह्याच्या डिझेल घाला का पेट्रोल घाला का इथेनॉल घाला. खरं तर गंमत काय माहितीये का, आता इथेनॉल म्हणजे माणसाला रात्री जे औषध लागतं का ते बी इथेनॉलच आहे. म्हणजे आता खिशात 2 बाटल्या ठेवायच्या गाडीसाठी आणि एक मालकासाठी तरी खेळ चालू शकतंय. एवढा मस्त कार्यक्रम आता होणार आहे. आणि मग हे सगळं आता इथेनॉलवर चालणार आहे. इथेनॉल वर चालवणं का गरजेचं आहे, हे सुद्धा काळाची गरज आहे. ज्या देशातून आपण पेट्रोल आणतो, अरबस्तान असो, इराण असो, इराक असो, रशिया असो, कुवेत असो, या सगळ्याकडून आपण तेल आणतो. आपण मरायच्या आधी ठाकरे साहेब अशी बातमी ऐकूत की भारतातून पेट्रोल डिझेल इराणला आणि इराकला गेलं. ही बातमी ऐकायला तुम्हाला फार दिवस लागणार नाही. त्याचं कारण आहे, जमिनीतलं 1 लिटर पेट्रोल काढून जाळलं तर 1 लिटर. बगरगड्याची शेती ही बांबूची शेती आहे. दुसरं पाणी, पाऊस. तुम्ही आता सगळे जर इथं शेतकरी बसले असाल तर शेतकऱ्यानं इथं सगळे भेडे पडलेले लोक आहेत. तरुण पोरं तर कोण दिसत नाही इथं, सगळे केस पांढरे झालेले लोक आहेत. का तर तरुण पोरं काही शेतात येतच नाहीत. आता झालंय काय, आपल्या बापाच्या काळात नक्षत्रावर पाऊस पडायचं. पडला उतरा भात खैना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला भोळा. असे पहिलं नक्षत्रावर पाऊस यायचा. नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून येणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. आता 2च नक्षत्र आहेत, एक ढगफुटी नाहीतर बोंबला. 2च नक्षत्र आहेत. त्याच्यामुळं पाऊस वेळेवर नाही आणि गडी मिळत नाही. आणि म्हणून तुम्हाला अशा शेतीत जावे लागणार आहे.
आणि ती शेती म्हणजे बांबूची शेती. मग आता शेतकऱ्यानं बांबू लागवड जर करायची असेल तर आता तुम्हाला एक स्वर्ण संधी. काय, मी 4-5 कमिट्याचा मेंबर आहे बांबूच्या. भारताच्या कमिटीवर आहे मी, महाराष्ट्राच्या कमिटीवर आहे मी बांबू बोर्डाच्या बी कमिटीवर आहे. 8 महिने 9 महिने झालं, पण अजून आम्हाला साहेबांनी बोलवलंच नाही. काल आता त्याचं बघायला, तर त्या आम्ही बी त्याचं नाच सोडून दिला की हे आता होत नाही, पुन्हा बोलवत नाही म्हणून. आम्ही आमचं पर्याय म्हणजे पॅरलल काम सुरू केलो. आम्ही काय सुरू केलो, मनरेगाच्या माध्यमातून. आता साहेब काय म्हणले, आपले बांबू बोर्डाचे साहेब श्रीनिवासराव साहेब, 1 रोप लावा मी तुम्हाला 120 रुपये देतो म्हणले. बरोबर आहे ना? हा, सध्याचे रेट त्यांनी म्हणले 120 देतो. आम्ही म्हणलो आम्ही का भिकारडे आहे का काय 120 घ्यायला? आम्ही मनरेगातून योजना आणली. 1 रोप लावणाऱ्याला 650 रुपये. 1 रोप लावलं की 3 वर्षात तुम्हाला 650 रुपये मिळतील. तुम्ही जर 4 बाय 4 अंतरावर जर बांबू लावला तर 1 हेक्टर मध्ये 1111 रोप बसतात. आणि 1111 रोप बसले की तुम्हाला 650च्या प्रमाणे 7 लाख रुपये हेक्टरी मिळतात. एका शेतकऱ्याने जर 1 हेक्टर बांबू लावला तर 3 वर्षात आम्ही त्याला 7 लाख रुपये देतो. त्यानं म्हणलं साहेब बांबू तर लावला पण बांबूला पाणी द्यायला विहीर नाही, तर आम्ही लगेच त्याला 4 लाखाची विहीर देतो. विहीर घेतलं, ते म्हणलं विहिरीला पाणी भरपूर नाही, शेततळ पाहिजे, तर त्याला लगे आम्ही 6 लाखाचं शेततळ देतो. म्हणजे 1 हेक्टर बांबू लावणाऱ्याला आम्ही 17 लाख रुपये देतो 3 वर्षात. आता जमिनीचा भाव किती? 5 लाख 7 लाख डोंगरावरच्या, आणि आम्ही लावायला दिवला 17 लाख. झालं 17 लाख रुपये अनुदान. अनुदान सुरू केलो आम्ही. पहिला जिल्हा मुख्यमंत्र्याचा जिल्हा घेतला सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा माझा जिल्हा घेतला. सुरू झाला आमच्याकडे लावायला. लोक आले, अहो म्हणजे रोप घ्यायला 40,000 रुपये लागतात, रोपाला पैसे कुठे आहेत? मग आम्ही शेतकऱ्याला सांगितलं ज्याला योजना मंजूर झाली त्याला आम्ही एक परमिट देणार आहे. योजना मंजूर झाली की ते परमिट घ्यायचं आणि ज्याच्याकडे रोप आहेत त्याला द्यायचं परमिट, आणि रोप उधार घेऊन जायचं. म्हणजे रोप बी फुकट, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. आता हे रोप लावलो आणि मग आता बांबू भरपूर झालं, आता विकायचं कुठं? बँकेमध्ये वाहन घ्यायला, व्हेकल लोन घ्यायला गेल्यानंतर प्राधान्यानं बँक देते. तसं आता आरबीआयने सगळ्या भारतातल्या सगळ्या बँकांना सांगितलं पॅलेट्स आणि ब्रिकेट्स बनवण्यासाठी कोण कितीही अर्ज केले तर त्यांना कर्ज मंजूर करायचं. म्हणजे तुम्हाला त्याला कर्ज सुद्धा प्राधान्यानं मंजूर होणार आहे. मग आता विषय कुठं आला? आता सगळे बॉयलर बायोमासवर चालवायचे आहेत. बायोमास तुमच्याकडे आहे, थर्मल असो का अजून काही असो, सगळे बायोमास बांबूपासून, इथेनॉल बांबूपासून. तुम्ही आता करपे साहेबांनी तुम्हाला दाखवलं की सगळी फ्लोरिंग. आता दिल्लीमध्ये ते क्या नाम तुम्हारा, हाँ आशीष जी, जरा अच्छे फोटो बताओ तो लोग बांबू लगाएंगे. तुम्हारे फोटो देखे कि लोग भाग के जाएंगे. कि साइंस एंड टेक्नोलॉजी इतनी बड़ी संस्थान या ऐसे चीजें बनाए तो भाग जाएंगे लोग. कैसे बताओ चीजें, कैसे बताए करपे ने, वो तैयार करो क्या नहीं करो, मगर बताए कि नहीं.
अगर वो तैयार हो सकता है, ठीक है. दिल्लीमध्ये जी आता नवीन लोकसभा तयार झाली त्या लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट बांबूची फ्लोरिंग झाली आहे. पंतप्रधानाचं कार्यालय बांबूत, सगळ्या मंत्र्याचे कार्यालय बांबूत, फर्निचर बांबूत, वर छत बांबूचं, फरशी बांबूचे आणि फर्निचर बी बांबूचे. एवढे बांबूला आता चांगले दिवस आलेले आहेत. आणि मग जर समजा असे दिवस जर बांबूला आले असतील तर तुमचं माझं काम आहे बांबू लागवड करणे. मी ह्या कामाला का आलो? मी तर कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे. ह्याच्या आधी बी मी अध्यक्ष होतो. 45 वर्ष मी रस्त्यावर आहे शेतकऱ्याच्या हमी भावासाठी. मला त्याचा अभ्यास आहे. मला ते प्रश्न सोडून कसं घ्यायचं कळतंय. मग मी बांबूकडे का आलो? त्याचं कारण माझ्या जिल्ह्यामध्ये अर्धा% जंगल आहे. अर्धा% जंगल. लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी जंगल कुठे? तर लातूरमध्ये. आणि जंगल कमी असल्याचा पहिला झटका माझ्या जिल्ह्याला काय बसला? जगामध्ये 300 किलोमीटर वरून रेल्वेनं आणून पाणी पिणार पहिलं शहर माझं. आता आबाळातून पडलेलं पाणी जमिनीत मुरवायचं असेल तर झाडाशिवाय पर्यायच नाही. पाऊस पाडायचा असेल तरी झाड लागतंय. पाडायचं बी आमच्या पशी नाही आणि पडलेलं मुरवायचं बी आमच्या पशी नाही. आणि म्हणून आम्हाला 300 किलोमीटरवरून पाणी आणून प्यावं लागलं. आता भविष्य तुम्हाला सांगतो. कोविड नंबर 2 नंतर आपल्या लक्षात आलं की कोविड 2 पर्यंत आपण जर विचारलो की माणसाला जगायला काय काय लागतं तर लोक म्हणायचे अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न 8 दिवसाला बी खाल्लं तर चालतं. तर 14 दिवस मध्ये ते लोक बोगद्यात तरी चाललं का नाही. अन्न 14-15 दिवस बी मिळालं तर चालतं. आता उपोषण चालू आहे जगभरात भरामध्ये. महिना करलेत बिचारे. बरोबर आहे का? म्हणजे महिनाभर बी काही न खाल्लं तर चालतं. एवढं तरी झालं की आता अन्न नाही खाल्लं तर चालतंय. अरे 5 स्टार हॉटेलमध्ये झोपा का बस स्टँडवर झोपा तरी चालतंय. कपड्याचं तर आता राहिलंच नाही काही. मुंबईत तर कपडेच घालणार लोक. बरोबर आहे का? काल एक जोक आला. त्या जोक मध्ये असा आला की जुने फाटके तुटके कपडे टाकू नका, श्रीमंताच्या पोराने द्यायचे आपणाला. का तर ते चांगले फाडून घेऊन हिंडाले त्याच्या. ते असला खेळ झालेला आहे. कपडेच घालणार लोक मुंबईमध्ये. म्हणजे कपड्याचा तर विषयच राहिले नाही. मग आता महत्व काय? ऑक्सिजनचं आहे. आणि ऑक्सिजन आपणाला आता कोविड 2 मध्ये कळलं. 1% लोकाला कोविड झालं तर जगातल्या सगळ्या देशातून ऑक्सिजन आणावं लागलं. आणलेलं ऑक्सिजनचं टँकर दवाखान्याच्या पाईपाला जोडेपर्यंत कोंबड्या मेल्यावनी शेपाशी पुटू 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 मेले लोक. एवढा आता ऑक्सिजनचा खेळ कळलाय. आता कोविड संपलं का? नाही. कोविड तुम्हाला मला घेतल्याशिवाय जाणार नाही. त्याच्यामुळे कवा येईल काही सांगता येत नाही. म्हणून आता आपणाला एक काम करायचंय ते म्हणजे हे परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आतापर्यंत ऑक्सिजन खाऊन कार्बन तयार करून वस्तूचं उत्पादन व्हायचं. पण आता जगात नवीन ट्रेंड येणार आहे. कार्बन खाऊन ऑक्सिजन तयार करत करत वस्तू निर्मिती करता येऊ शकते का? विकासाची दिशा बदलण्याचा काळ सुरू झालेला आहे. आणि माझ्या माहितीनं ह्याचं इन्स्ट्रुमेंट काय तर बांबू आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बांबूची लागवड करायची आहे. मी आता जाता जाता फक्त 2 ओळी सांगून जातो. पहिलं म्हणजे माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. जगामध्ये माणसाचं दुश्मन कोण आहे तर कार्बन आहे. तर कार्बन आणि बांबू काय संबंध आहे? जगात जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडामध्ये अधिक 30% कार्बन बांबू खाते. म्हणजे बांबू काय कार्बन बी खाते जास्त
आणि ऑक्सिजन बी जास्त देते आणि 1800 वस्तू बांबूपासून तयार होतात. बांबूपासून फरशी तयार होती, बांबूपासून छत तयार होते, बांबूपासून कपडे तयार होतात, बांबूपासून भाजी तयार होती, बांबूपासून लोणचं तयार होत आहे, बांबूपासून मुरब्बा तयार होत आहे, बांबूपासून तांदूळ तयार होतात, तांदूळ शिजवायचं भांड बी बांबूपासून तयार होते. एवढ्या सगळ्या वस्तू, हेलिकॉप्टर बी बांबूपासून तयार होत आहे आणि हेलिकॉप्टरचं तेल बी बांबूपासून तयार होत आहे. एवढे उपयोग बांबूचे आहेत. आणि म्हणून आपल्या गडकरी साहेबांनी आपणाला सांगितलंय की बांबूचा सगळ्यात मोठा प्रचार करणारा माणूस जर कोण असेल तर आज देशामध्ये गडकरी साहेब आहेत. आणि म्हणून त्या माणसाचं विजन बघता आम्ही असं ठरवलं की आता आपण बांबूमध्ये काम केलं पाहिजे. खरं तर 2017ला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एका ओळीत बांबूची किंमत सांगितली. काय सांगितलं होतं? बांस ये घास है. 2017 पर्यंत बांबू वन कायद्यामध्ये होतं. बांबू तोडायला आणि वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगी लागायची. रान माझं, रोप माझं, वाढवायचं मी, आणि तोडायला गेलं की साहेब म्हणायचं नाही तोडू शकत तू, का माझी परवानगी लागते. मग द्या की परवानगी. जगामध्ये कुठलाही सरकारी अधिकारी काहीतरी अपेक्षा केल्याशिवाय सहीच करत नाही. सही करताना प्रॉब्लेमच होतो. त्याच्यामुळं काहीतरी देणं घेणं करावंच लागतंय. सगळे वन अधिकारी पैसे मागलेले म्हणून लोक बांबू लावायचं सोडूनच दिले. बरोबर मोदींनी कानफडात हाणलं आणि बांस घास आहे म्हणल्या बांबूला आता घास म्हणजे गवताला परवानगी लावायची बी घ्यायची गरज नाही आणि तोडायची बी नाही आणि वाहतुकीची बी नाही. हे मोकळं केल्यामुळं आपणाला हे लावायला मोकळं झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की आता आम्ही असं ठरवलंय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय केलाय. काय? 5 वर्षामध्ये 10 लाख हेक्टर बांबू महाराष्ट्रात लावायचं आहे. किती? 10 लाख हेक्टर बांबूची लागवड येत्या 5 वर्षात करायची आहे. आणि ती जबाबदारी मी घेतलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचं आणि 10 लाख हेक्टर बांबूची लागवड करायची. आणि त्याच्यासाठी काय काय लागतंय ते सगळं शेतकऱ्यांना पुरवायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो. विनंती ही की बाबा रे, गावातली 1 इंच जागा सोडू नका. तुम्ही 50 झाडं लावलो तरी तुम्हाला पैसे मिळतात, 100 झाडं लावलो तरी पैसे मिळतात, 1 एकर लावलो तरी पैसे मिळतात. आज घडीला वड्याच्या कडला, नदीच्या कडला, बंधाऱ्याला आपली जिथं जिथं पडक रान आहे त्या ठिकाणी, आणि ज्याला आता करायला कोण नाही असं वाटतं त्यानं सलग बांबू लागवड करायची. अशी तुम्ही काहीही करू शकता. 1, 2, 3 वर्षामध्ये बांबूसाठी लोक हुडकत हिंडतील. हुडकत हाय का बांबू, हाय का बांबू, हाय का बांबू. तेव्हा बांबू मिळणार नाही. आता जग सगळं सस्टेनेबिलिटीकडे निघालेलं आहे. आणि मग हे करत असताना ह्याला बांबू हे महत्वाचं पीक आहे. मी इथं बसणाऱ्या काही लोकांना विनंती करतो की 9 जानेवारीला आम्ही मुंबईमध्ये YB सेंटरमध्ये, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही 1 दिवसाची कार्यशाळा घेतलेली आहे. बांबूमध्ये बांबू हे पर्यावरण पूरक कसं आहे एका गोष्टीवर. आज तुम्हाला सगळ्याला महत्वाची गोष्ट सांगतो की आता आमची जी संयोजन समिती आहे, माझी संस्था आहे, हे कार्यक्रम घेते. या संयोजन समितीमध्ये जेवढे सहकारी आहेत त्यांचा आणि शेताचा सन्मान नाही. त्यांनी शेतात कधी गेलं नाही. ते 1000-500 कोटीच्या वरचे ज्यांचे बिझनेस आहेत असे लोक म्हणलेले की आमच्या लेकराला ऑक्सिजन पाहिजे असेल तर आता बांबू लागवड व्हायला पाहिजे. आणि ती करण्यासाठी सगळी मुंबईतली इंडस्ट्री आता डोक्यात आम्ही घातले इंडस्ट्रीच्या की बाबा आता सगळी इंडस्ट्री बांबूच्या दिशेनं फिरवावी लागणार आहे. आणि म्हणून आता आम्ही सगळ्या उद्योगपतींना सांगणार आहे, हे आर्वी तालुका तुला, हे पुलगाव तालुका तुला, पुलगाव तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचा करार एका कंपनीने करावं, आर्वीच्या तालुक्यातला करार एका कंपनीने करावं. असे मुंबईतले सगळे उद्योगपती शोधून
सगळ्या शेतकऱ्याबरोबर करार करून कुठली इंडस्ट्री उभी करायची त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो पाशा पटेल म्हणून की आजपर्यंत आयुष्यामध्ये शेतकऱ्याला जिथं जिथं संकट आले त्या काळामध्ये आम्ही संघर्ष केले, आंदोलन केलेलं आहे. मी तुम्हाला आज विनंती करतो, तापमान वाढीचा फटका सगळ्यात जास्त शेतीला बसणार आहे. 2030 नंतर 40% गहू, 40% तांदूळ, 40% दूध उत्पादन कमी होणार आहे. खायच्या सगळ्या वस्तूचं उत्पादन 40% कमी होणार आहे आणि खाणाऱ्याचे तोंड वाढणार आहेत. काय होईल जगायचं चौकशी करा. आणि म्हणून पुन्हा पृथ्वीवर जर माणसं जर काही दिवस राहायचे असतील असं वाटत असेल तुम्हाला, तर तापमान आणि कार्बन कमी करायचं, ऑक्सिजन वाढवायचं, या सगळ्या गोष्टी करायला झाडाशिवाय पर्याय नाही. आणि आता कोण वडाचं आणि पिपळाचं झाड लावणार नाही. मी जर तुम्हाला म्हणलो की इथं तुम्ही 99% हिंदू असाल, का तर मी एक मुसलमान आहे म्हणून सांगलेलो मी, 99% हिंदू असाल, हिंदू धर्मामध्ये वडाला आणि पिपळाला पूजेचा म्हणजे दर्जा कशाचा दिला? देवाचा. हिंदू मावल्या वर्षातून एकदा वडाची आणि पिपळाची पूजा करतात, म्हणजे देवाचा दर्जा दिलेला आहे. मी जर तुम्हाला म्हणलो की अरे देवाचा दर्जा आहे वडाला आणि पिपळाला, प्रत्येक हिंदू शेतकऱ्याने आपल्या शेतात 2-2 एकर वड आणि 2-2 एकर पिंपळ लावलं पाहिजे. लावसाल का ठाकरे साहेब? ठाकरे साहेबच म्हणले लावायचं नाही, दुसरं कसं लावल? का तर आता पहिलं रानं भरपूर होते, लोक कमी होते म्हणून गावात झाडं होते. आता लोक जास्त झालेत आणि रानं कमी झालेत म्हणून आता कुणाला झाड नकोय. सगळ्याला क्रिकेटचे मैदान झाल्यासारखं पाहिजे. 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर रोडवर थांबलं तर दिसतंय, मध्ये झाड कुठं आडवं येत नाही. एवढं पाप आपण केलेलं आहे. निसर्गाचं समतोल आपण बिघडवलेलं आहे. त्या निसर्गाने आता आपल्याला झपका द्यायला सुरुवात केली. आता आपण बी निसर्गाचं काही म्हणणं ऐकणं गरजेचं आहे. 33% झाडं झाल्याशिवाय पृथ्वीवरचं पर्यावरणाचं समतोल व्यवस्थित होणार नाही. आणि म्हणून हेच पर्यावरण संतुलन आपल्याला जर टिकवायचं असेल तर 33%च्या दिशेनं आपल्याला जावं लागणार आहे. आणि म्हणून ज्यांना आपले मुलं बाळ वाचावे असं वाटतात त्यांनी आता झाड लावायचा कार्यक्रम हातात घ्यावा लागणार आहे. आणि झाडातून 2 पैसे जर मिळायचे असतील तर तो एकच झाड आहे, ते म्हणजे बांबूचं. एवढंच आजच्या प्रसंगी तुम्हाला मी सांगतो. आणि आपण सगळे मिळून, मी तर 2017 पासून ज्या दिवशी मी ऐकलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी दुसरं काहीच करत नसतो. पूर्ण एकच काम करत असतो, बांबू लागवडीचं. देशामध्ये राज्यामध्ये ह्याची मुवमेंट कशी तयार होईल एवढे सगळे, आणि कसे कायदे बदलून घेता येतील या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कामाला लागलो. तुम्हाला जर काही अडचण आल्या तर सांगा, आपण या सगळ्या अडचणी दूर करूत. आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा लागवड जर करायची असेल तर तुमचं जर प्रयत्न, तुमची जर इच्छा असेल तर आपण तुमच्या जिल्हा प्रश्नाला सांगून तुमची जिल्हे सुद्धा त्याच्यामध्ये दत्तक घ्यायचा प्रयत्न करूत. आता आम्ही सध्या 10 जिल्हे घेतलेले आहेत. 10 जिल्ह्यामध्ये आम्ही काम सुरू केलोत. आणि जर तुमची सगळ्याची इच्छा असली तर आपली इच्छा तर सगळ्या महाराष्ट्रभर करायची आहे, परंतु एक स्वप्न बघायचं आहे. तो म्हणजे काय? सगळ्या जगाला सस्टेनेबिलिटीमध्ये, जगाला मानवजात वाचवण्यातच न, जगाला पर्यावरणाचा प्रयोग कसा व्हावा ते महाराष्ट्रातून सगळ्या जगाला दाखवायचं आहे. या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं. या सुरेश वाघमारे, तुम्ही यायला आणि माझं भाषण बंद व्हायला जोड जमली. काय नशिबवान आहे तुम्ही. खासदार पुढे येऊन बसा जरा. म्हणजे तुम्ही जर 4-10 एकर लावायचं मन झालं तुम्ही, म्हणून मी तुमचं नाव तरी घेतलो, नाही तर बांबूच्यानं लावत नाही, त्याचं नाव बी घेत नाही मी. ठीक आहे. आणि म्हणून मी आता तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे की या गोष्टीकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं, एवढी एक विनंती करतो. आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मी तुमचे सर, प्रश्न असा आहे
की मी शेती करून राहिलो खूप 15 वर्षापासून, आणि जे धुरा आहे तिथे माती सरकली नाही पाहिजे म्हणून बांबू लावलं. तर अशा माझ्याकडे 25 बंडे आहे. पहिले कटांग लावलं, मग समजलं की बालकोवा म्हणी एक तुम्ही जे व्हेरायटी घेतली ती लावलेली आहे. पण सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असा आहे की लावल्यावर ते विकायचं कुठे. मी यांच्या ऑफिसला गेलो होतो रावसाहेबाचा, ते हे भेटले नाही, ते मरशेट्टीवर भेटले. आता कळलं मला की विकायचं कुठं हा प्रश्न हा, आहे. तर मी बरोबर? काय केलं, माझ्या फेसबुक पोस्टवर जेवढे माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे शेतकऱ्याचे तिथे टाकलं. 1 वर्षापासून माझ्याकडे 2000 बांबू तोडून ठेवले होते. कुत्राही त्याला विचारत नव्हतं. मी माझी मिल आहे दाल मिल धापेवाडा, तिथे मोठा पोस्टर लावला की येरू बांबू विकायचे आहे. कोणी नाही आला. शेवटी आता हे संत्र्याचा हे होतं तर कसं तरी 25-30 रुपये घेऊन जा रे बा साहेब उधार, मग संत्र्या विकल्यावर देतो, चला कसं. तर प्रॉब्लेम हे आहे की विकेल ते पिकेल. नाही, आणि मला- आता माझ्याकडे पुन्हा 2000 बांबू उभे आहे. ह्यांच्याकडून मला नंबर मिळाले. मला कळलं नाही 1 मिनिटामध्ये की बांबू विकायचं प्रश्न सगळ्यात मोठा आहे. बरोबर, सगळ्यात एवढंच मोठा आहे तर ना? मग कोण बांबू लावेल. अहो, ऐका ना साहेब, मला हो. कळलं ना तुमचं. मला प्रश्न एवढा वेळ कशाला लागतंय त्याला. 1 मिनिट लक्षात घ्या की ह्यांचा प्रश्न आहे की माझं बांबू विकत कोण घेईल. ऐकलं का? मी तुम्हाला एक गंमत सांगतो. जालन्यामध्ये जालना नावाचं शहर आहे. लोखंड तयार करायचे 40 कंपन्या आहेत. एका कंपनीने लोखंड तयार करायला दगडी कोळशाच्या ऐवजी बांबू वापरायचा प्रयोग केला. सक्सेस झालं. ते म्हणतात मला बांबू पाहिजे. दुसरे एक अग्रवाल शेठ आहेत ज्यांची स्वतःची मिल आहे आणि त्यांच्याकडे 4 एकर बांबू आहे. त्यांनी म्हणले मेरा बांबू कोई खरीदता नहीं. आणि त्यांची भावकी काय म्हणते, मुझे बांबू कोई देता नहीं. ही सुरुवातीचं वेळ आहे. सुरुवात. मी काय म्हणलं तुम्हाला, मी तुम्हाला म्हणलं 700 लाख मेट्रिक टन बायोमासची गरज NTPC ला आहे. मिळते किती? 2 लाख टन. बरोबर आहे. तो म्हणता माझं कोण घेना, त्यानं म्हणतंय मला मिळणं आणि घेणं. हे कधीपर्यंत राहणार आहे? हे जोपर्यंत राहणार आहे तुमच्यासारखे 100 लोक बांबू तयार होतील. 100 लोक. गडकरी म्हणतात, इथं नागपूरमध्ये गडकरी साहेब म्हणतात मला रोज 5000 टन पाहिजे. हा, त्याच्या नेऊन पुन्हा तेच. अहो तुमची आहेत 2000 तुमच्या पशी बांबू आहेत 2000. 2000ला कुठून हेलिकॉप्टर आणून न्याव का काय तिथं न्याय. जरा 1 मिनिट आहे का. पहिलं ऊस कारखानदारी सुरू झाला असेल का ऊस सुरू झाला असेल? ऊस झाला. किती लागते ऊस? एक कारखाना सुरू व्हायला कमीत कमी 5000 एकर ऊस लागते. त्या काळात काय केले? 2 एकर लावले तुमच्यासारखे. कोई हरामी मेरा गन्ना नाही लेके जाता. अरे 2 एकर साठी कुठं कारखाना तयार होतं का काय? बरोबर आहे. आता तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमची परिस्थिती जरा बरी दिसती. बरोबर आहे. तर तुम्ही एक काम करा, आता एक पॅलेट तयार करायची मशीन लावा. तुमची जर डाळमिळ आहे ना शेठ, तर तुमच्या डाळमिळच्या बाजूला ह्या बांबू खरेदी लिया जाता है बोर्ड लावा. तुमचं बी पहिलं घाला, त्याचे पॅलेट बनवा आणि ते पॅलेट घेऊन जातील. मग लोक शेट लेत आहे म्हणजे लावतील. इथं शेट बी येईना आणि पैसा बी येईना. साहेब बांबू मध्ये भानगड काय माहितीये का? बांबू मध्ये ब्रेन बी येत नाही आणि बांबू मध्ये पैसा बी येत नाही. तुम्ही ऐकायला आलो हेच आमचं नशीब आहे. इथं ऐकायला येणारे म्हणजे 1 एकर 2 एकरचे उगाच काय चाललंय भाषण बघून म्हणून आलेले आहेत. तुम्ही ऐकाव म्हणून आलेलं आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या दालमिल जवळ बोर्ड लावा काय की माझ्या इथं लागल तेवढा बांबू खरेदी घेण्यात येईल. हो श्रीनिवासराव साहेब इनका काय तुमचं शेत कुठे आहे? अरे बापरे, दापे वाढायला आहे. तर तुम्ही ह्यांना एक मशीन द्या. कशाची? पॅलेटची. एक मशीन घ्या पॅलेट. काय नाव तुमचं? प्रमोद गौतमजी. तुम्ही आता एक मशीन घ्या पॅलेट बनवायची. पहिलं तुमच्या बांबूची तरी बनवा. जेव्हा तुमच्या बांबूचे पॅलेट हे बनतील, काय पॅलेट्स बनतील,
ते पॅलेट्स आता नागपूरमध्ये कुठे विकतील साहेब? आता हल्दीराम मध्ये काय भावना विकतील? 15-16 रुपये किलो. बरोबर आहे का? हल्दीरामला तुमचं नाव माहित नाही, तुम्हाला हल्दीराम माहित नाही. हे पहिली प्राथमिक वेळ आहे. आता बायोमास जाळल्याशिवाय ना तुमचे लेकरं वाचतील ना माझे लेकरं वाचतील. बरोबर आहे का? म्हणून आता तुम्ही 2 एकर लावला असेल तर आता तुम्ही 200 एकर जर लावलो तर त्याला मार्केट मिळेल, नाही तर मार्केट मिळणार नाही. ठीक आहे? हा, अजून कोणाला विचारायचंय का? कोणाला विचारायचं का अजून? सगळ्याचं समाधान झालंय, फक्त या साहेबाचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी आपल्या पहिलं लावले, कवा लावले, त्यांना लय जल्दी कळलं. लय लवकर कळणं सुद्धा प्रॉब्लेम होतंय. ऐकलं का? तुम्हाला ह्या सगळ्या लोकांच्या आधी कळलं 3 वर्ष. 3 वर्षाचे तर असतील तुमचे बांबू, 15 वर्षाचे, म्हणजे आपल्यापेक्षा हे 14 वर्ष आधी शहाणे झालेले आहेत. आता आपण शहाणे झालोय, ते आधी शहाणे झाले म्हणून त्यांना प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही अर्जंट राव साहेबाकडे जावा. ऐकलं का? एक मशीन कुठे मिळते बघा, नाहीतर इथं मशीन आहे बघा. भेटलो का? हा, त्यांना मशीन लगे उद्या बसवा, म्हणजे मी येतो उद्घाटनाला. मी आज मुंबईला जायचं कॅन्सल करतो. हा हा, आणि मग चारकोलची करता येते, आज लय बायोचार करता, लय करता येते. हो शेट, कस काय तुमचं डोकं चालना गेलं मला कमाल वाटते. मग माझा नंबर लिहून घ्या, लिहून घ्या नंबर. मी नंबर देतो तुमचा. तुमचे सगळे प्रॉब्लेम, का तर तुमच्यासारखे माणसं आल्याशिवाय बांबू लागणार नाही. तुमच्या इथं आपण रोप बी ठेवत विकायला आणि बांबू विकत घ्यायचं बी बोर्ड लावत आणि बांबू पासून वस्तू बनवायचं बी आपण करू, सगळं सुरू करू. बरोबर आहे? 94 22 0 71 786 मला फोन करा, म्हणजे मी श्रीनिवास साहेबाला फोन करतो. ठीक आहे? म्हणजे आता तुम्हाला सगळं कळलंय असं मला वाटतं. प्रश्न विचारणा गेले तर 2 अर्थ होतात. एक तर काहीच समजलं नाही मग प्रश्न विचारत नाही, आणि करायचं बी नाही तरी प्रश्न विचारत नाही. तर तुम्ही कुठल्या वर्गातल्या मला माहित नाही. आणि जर खरंच समजून जर तुम्ही शांत बसले असलो तर चांगली गोष्ट आहे. एवढं बोलतो आणि मी इथंच थांब. हा, छोट्या शेतकऱ्याला सबसिडी देतो आपण. अहो, बांबू हाय का म्हणून हुडकत हिंडणाऱ्या तो लोक, तुम्हाला कळ ना गे. अरे त्यांनी लावले 200, ना 100 एकर लावायला पाहिजे होता. मग एक मिनिट आहे का? तुमच्यासारखे 10 20 25 50 लोक एकत्र येतील का नाही? वाचायचं का नाही तुम्हाला? माणूस मिळाले का शेतकऱ्याला? पाऊस वेळेवर पडलाले का? अरे झक मारून तुम्हाला इकडे यावं लागणार आहे. तुम्हाला मजबुरीनं इकडे यावं लागणार आहे. आणि सगळ्या इंडस्ट्रीला मजबुरीने बायोमास विकत घ्यावं लागणार आहे. देवाने ठोकली आपली आपली देवाने ठोकली, लक्षात ठेवा. आता लय मोठं कळ जाऊ दे, आता मी त्याच्यात लय बोलत नाही. आता आपले पाप, मानव जातीचे पाप तुम्हाला भोगायला आलेत. तुम्हाला हे सगळं भोगावं लागणार आहे. तुम्हाला निसर्गाकडे जावंच लागणार आहे. किती डोकं तुम्ही शाण्यासारखं लावलो तरी तुमची निर्णय आहे. म्हणलं ना, इकडंच यावं लागणार, तुझा पर्याय नाही तुम्हाला. कळलं? हा, काय प्रश्न नाही, काही करणार का? नीटकी होणार आहे तुमची, सगळ्याची नीटकी होणार आहे. तुम्हाला हे करावंच लागणार आहे. जगायचं असेल तर करावं लागणार आहे, आणि जगायचं नसेल करू नका. मग कारण सांगा, मग लावल तो कोण घेईल, कोण लावेल, मग एंडोसल्फान, नोआक्रान जे मिळते बाजारात ते सगळं, म्हणजे काम सोपं होत आहे. ठीक आहे? आता कोणाला प्रश्न नाही, इथं थांबतो. जय हिंद.